येषां चरणसान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानात्तयेतुतानन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसां मञ्जुलवाग्विलासां माहेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि। चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते नमस्ते जगदेकमातः। माता मरकतश्यामा मातङ्गी मदशालिनी कटाक्षे तु कल्याणि कदम्बवनवासिनी। जय मातङ्गतनये जय नीलोत्पलद्युते जय सङ्गीतरसिके जय लीलाशुकप्रिये। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। आजच्या या अत्यंत भाऊक अशा वातावरणात आणि खूप सुंदर प्रवचन होणार म्हणलं की माझ्या पोटात गोळा आला. नाही झालं तर अवघड होतं. काय होतं की तशी काही अडचण ठेवली आणि खूप चांगलं होणार असं म्हणून माणूस अपेक्षेनं बसला की नेमकं त्यावेळेस काहीतरी विरस होतो आणि नेमकं त्या वक्त्याची लिंक लागत नाही म्हणा किंवा ते यजमानांचं काही असतं म्हणा, काही असं की होतं आणि त्यामुळे मग एक वेगळंच श्रोत्यांच्यामध्ये एक वेगळाच अरे उगीच गेलो आपण त्या कार्यक्रमाला नसतो गेलो तरी बरं झालं असतं, खूप ऐकलं पण काही झालंच नाही, अशी काही अवस्था होऊ शकते याची कृपया सगळ्यांनी कल्पना ठेवावी म्हणून मी आधीच सांगून ठेवलं. भगवंताची इच्छा आहे एवढं खरं आहे की आपला वैदिक धर्म हा सनातन धर्म आहे आणि सनातन या शब्दाचाच अर्थ की जो नेहमी राहणार आहे. त्यामुळे हे एवढं सगळं पेटलेलं रान पेटलेलं आहे, हे सगळी भयावह परिस्थिती 100% आहे आणि त्याहीपेक्षा भयावह परिस्थिती अशी आहे की आपण झोपलेलो आहोत. आपल्याला आपल्या धर्माच्या आचरणाबद्दल आस्थाच नाही असं म्हणायला काही हरकत नाही, अशी आपल्या सगळ्यांची अवस्था आहे. म्हणजे कसं आहे, आपल्याला धर्म नको आहे असं नाही आहे, पण धर्मानं सांगितलेलं आपल्याला ऐकायचं नाही आहे, ही आपली मूळ अडचण आहे. आपल्याला पाहिजे तसा आपल्याला आवडेल असेल तर मग आपण तो धर्म घेऊच म्हणतो. समजा जर आपल्याला एखाद्या आपल्या मनाच्या विरोधात गेलं, मनाच्या विरोधात चुकीचं झालं, थोडंसं अडचणीचं वाटलं की लगेच आपण म्हणतो की मला काही पटत नाही बुवा, धर्म असा कुठं असतो का, लगेच आपल्या मनात हा विचार सुरू होतो. पण मुळामध्ये असं आहे की धर्म हा जो शब्द आहे, धर्म हे जो शब्द आहे या शब्दाचा अर्थच असा आहे की जो धारण केला जातो. धर्म शब्दांच्या अनेक व्याख्या आपल्याकडे आहेत, पण दार्शनिक व्याख्या वेगळ्या आहेत, पण सगळ्यात सर्वसाधारण जी व्याख्या महत्त्वाची ती म्हणजे की धर्म म्हणजे काय, तर तो जो धारण केला जातो. धर्मो धारयते प्रजाः. धारण करणे म्हणजे काय, जसं आता मी हे माझे कपडे धारण केले आहेत, वस्त्र धारण केलेलं आहे, तर तसं धर्माचं आचरण माझ्या वागण्या बोलण्यामध्ये दिसलं की ते धर्म धारण झालं हे लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने एकदा आपण धर्माचं आचरण करायला लागलो की मग हळूहळू ते धर्म आपल्यामध्ये मुरतो आणि मग त्याची दार्शनिक जी भूमिका आहे ती नंतर आपल्यापुढं प्रवृत्त होते. असं सगळं आहे. मुळामध्ये कसं आहे की धर्म धारण करायचं म्हणजे काय, तर याचं असं आहे की शास्त्रानं जे आपल्याला सांगितलेलं आहे ते निमूटपणे तुम्हाला आवडतं का नाही आवडतं हा माहीत नाही. शंकराचार्यांनी एका ठिकाणी भाषा स्पष्टपणे सांगितलंय, नहि यो यस्मे रोचते सहा तस्य धर्म. म्हणजे ज्याला जो आवडतो तो त्याचा धर्म नाही. असं जर असलं असतं तर भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितलीच नसती, कारण त्याला ते आवडत नव्हतं ना. युद्ध करायला तो निघाला म्हणजे युद्ध नको म्हणत होता. पण भगवंतांनी अर्जुनाला जी भगवद्गीता का सांगितली तर तो काय म्हणत होता की स्वतःचा धर्म सोडत होता. आपण हे खूप वेळा ऐकलंय, प्रवचनातून ऐकलंय. स्वधर्म काय आहे त्याचा, तो क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय असताना युद्धातून त्यांना दूर होणे हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे ते युद्ध धर्मयुद्ध होतं. भगवंताच्या दृष्टीने ते जे युद्ध होतं ते धर्मयुद्ध होतं आणि सज्जनांचा पराभव आणि दुष्टांचा विजय होणं हे काही भगवंताला अभिप्रेत नव्हतं आणि म्हणून भगवंताने त्याला भगवद्गीता सांगितली. ही सांगत असताना त्याने काय सांगितलं, अर्जुनाची जी भूमिका होती काय होती, ती फार साधी होती. ती म्हणजे पांडवांची पहिल्यापासूनच भूमिका तशी होती. पांडवांनी पहिल्यापासूनच काय सांगितलं, आम्हाला 5 गाव जरी दिली तर पुष्कळ झालं, आम्हाला बाकी काही नको. म्हणजे पांडवांची पहिल्यापासून भूमिका जी होती ती फारशी काही युद्ध करण्याकडे कल नव्हताच पांडवांचा. पण ज्यावेळेस आता असा प्रसंग आला की युद्धाला उपस्थित राहावंच लागलं,
त्यावेळेसही अर्जुन असं म्हणतो की सीदंती मम गात्राणी वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते म्हणतो, माझे हातपाय लटलटायला म्हणतो. आणि हातपाय लटलटत असताना जे कारणंची तो सांगतो की समोर सगळी माझी आहेत माणसं, मग यांना कसं मारावं, ही सगळी मोठी माणसं आहेत, यांचे माझ्यावर किती उपकार आहेत वगैरे वगैरे तो सांगतो. तो पुन्हा तत्त्वज्ञानही सांगतो, जे तत्त्वज्ञान सामान्यपणे आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला जसं वाटायला लागतं की खरंच आहे. जर पुढलं भगवंताचं वचन ऐकलं नसतं, अर्जुनाची जी स्थिती झाली ती युद्धाच्या पूर्वी जी स्थिती झाली ती स्थिती युधिष्ठिराच्या युद्धाच्या नंतर झाली, हे लक्षात ठेवा. आणि तशी स्थिती नंतर भारताच्या इतिहासामध्ये अशोकाची झालेली आहे. या 3 माणसांची मी उदाहरणं तुम्हाला आता समोर ठेवतोय. अर्जुनाची जी स्थिती ती युद्धपूर्व झाली. तो असं म्हणतो की या लोकांना जरी कळत नसलं की आपण काय करतोय, यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहतचेतसः, की यांना फक्त राज्याचा लोभ झालेला आहे आणि त्यांच्या मनामध्ये फक्त आर्थिक लोभ आहे आणि त्यामुळे ते पाहत नाहीत की आपण काय करत आहोत. कुलक्षय कृतं दोषम, कुलक्षय होतोय, आपण जर सगळे एकमेकाला मारायला लागलो तर सगळा कुलक्षय होऊन जाईल, मग कुलधर्म बुडतील, मग काय करायचं. आता हा प्रश्न अर्जुनाचा आहे की कुलक्षय होतो आहे, कुलधर्म बुडत आहे. त्याने पुढं अर्जुनाने मांडलेली जी भूमिका आहे ती इतकी रास्त आहे आणि ती आज सगळी लागू पडते. म्हणून मी ती मुद्दाम अर्जुनाची भूमिका मांडत आहे की तो म्हणतो की कुलक्षय कृतं दोषम मित्रद्रोहेचे पातकम. आपण इथं काय करत आहोत, एकमेकाला मारत आहोत, हे सगळे आपल्या एकाच कुलातले आहेत. म्हणजे याच्यात काय होणार, तर काही जरी झालं, कोणीतरी जिंकलं, पांडव जिंकले काय, कौरव जिंकले काय, तर कोणाचा क्षय होणार, तर कुलाचाच. कौरव क्षय म्हणजे कुरुकुलाचाच क्षय होणार आहे. पांडव आणि कौरव एकाच कुलातले आहेत, क्षय झाला तो त्यांच्याच कुलाचा होणार. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रद्रोह हे जे पातक, मित्रद्रोह, सगळे एकमेकाचे मित्र आहे तिथं, कोणी या बाजूला गेलं कोणी त्या बाजूला गेलं म्हणून मित्रद्रोह करावा लागला, ते एक मोठं पातक आहे. त्याचं तिसरं असं आहे मित्रद्रोहाचे पातकम. त्याच्यानंतर म्हणतो की कुलधर्म गेले तर घरामध्ये सगळे माणसं जर मेली तर श्राद्ध पक्ष होणार नाही, लुप्तपिंडादार, त्याच्यानंतर पिंड कोणी देणार नाही, असं सगळं होईल. आणि मग पुढं काय होईल म्हणाले, तर संकर होईल. आणि संकरो नरकायैव कुलज्ञानाम कुलस्यच, असं म्हणतो की संकर हा माणसाला नरकाला प्राप्त करणारा आहे. साधारणपणे आत्ता आपल्या गेल्या 100-125 वर्षाचा जरी आपण विचार केला तर याच्यापेक्षा फार वेगळी भूमिका, वेगळी परिस्थिती आत्ताही नाही. आपल्याकडे आत्ताही अनेक अशी कुटुंब आपल्याला सापडते ज्यांना त्यांच्या कुलधर्म माहीत नाहीत, त्यांच्याकडे बरेच दिवसामध्ये श्राद्ध पक्ष झालेली नाही आहेत आणि त्यामुळं होणारी जी भयानक परिस्थिती आहे ती सगळी आपण भोगत आहोत. त्याच्यातून जे काही असमाधान, असंतुष्टता, मग कुंडलीच्या वगैरे दृष्टीनं पाहायला गेलं तर पितृदोष वगैरे वगैरे दोष, हे सगळे आपण पाहत आहोत. एवढं सगळं त्यांना मांडल्यानंतरही भगवंत म्हणतात की तू युद्ध केलं पाहिजेस. हे महत्त्वाचं आहे, कारण भगवंताच्या दृष्टीने ते धर्मयुद्ध आहे आणि धर्मरक्षणासाठीच. आता अर्जुनही धर्मरक्षणासाठीच बोलतोय, भगवंतही धर्मरक्षणासाठीच बोलतायत. मग यातलं खरं काय, असा आहे की प्रश्न. तर त्यातलं उत्तर जे आहे ते हेच आहे की माझा जो धर्म मला वेदानं सांगितलेला आहे तो महत्त्वाचा आहे. मला जो वेदानं सांगितला, कोणता धर्म सांगितला, आता समजा मी आता अध्यापक आहे, मी पाठशाळा काढून बसलोय, मी अध्यापक आहे, माझा धर्म काय की मुलांना शिकवणे. ते सोडून मी जर प्रवचन करत फिरायला लागलोय तर ते पातक आहे, हे लक्षात ठेवा. मला भलेही किती आवडू दे, मी प्रवचन करतोय, लोक मला किती चांगलं म्हणू द्या, ते पातक आहे. आजचं काही नाही, आज सुट्टी म्हणून मी आलोय, त्यामुळे तुम्ही काय समजू नका. पण एक सांगतोय मी, म्हणजे माझा जो धर्म आहे, मी अध्यापक म्हणून एकदा वृत्ती स्वीकारली आहे. ती वृत्ती स्वीकारत असताना विद्यार्थ्याचं शिष्य हा कृतार्थ करणीय इथे आचार्य धर्म. आचार्याचा धर्म काय की शिष्याला कृतार्थ केलं पाहिजे. कृतार्थ असं केलं पाहिजे की ते शिष्याला दुसरीकडे जायची गरज पडता का म्हणे. आपल्याकडे जी विद्याचं स्थिती होती ती अशी होती की 14 विद्या होत्या, 64 कला होत्या. हे सगळे एका गुरुला येत असे, वेगवेगळे गुरु नाही, प्रत्येक विषयाचे वेगवेगळे गुरु, अशी चैन त्या काळात कोणालाच परवडत नव्हती, कळलं का. वेगळ्या विषयाचं एक भूगोलाला वेगळा, इतिहास वेगळा, असं नाही. न्याय, वेदांत, मीमांसा सारखे सगळे म्हणजे 4ही वेदांचं एक गुरु असायचं. त्या याज्ञवल्क्यांच्या सुद्धा याच्यात चांगलं आचार्यांनी भाष्य करताना सांगितलं की याज्ञवल्क्यांनी आपल्या एका सामवेद अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याला बोलले, हे सामश्रवा इकडे हे, असं उपनिषदात उल्लेख आहे. आचार्यांनी त्याच्यावर भाष्य लिहिताना सांगितलं की याच्यावरून याज्ञवल्क्यांच्या 4ही वेदाचं अध्ययन झालं असं दिसतं, असं त्यांनी लिहिले. म्हणजे एकटे याज्ञवल्की हे सगळे शिकवत होते.
कुलगुरू ही पदवी आपल्याकडे जी होती ती कोणाला होती माहिती आहे का? ज्याच्या आश्रमामध्ये 10,000 विद्यार्थी शिकतात त्याला कुलगुरू म्हणत असत. व्हाईस चान्सलर जे आता आहे ते 10,000 विद्यार्थी एकटा तो शिकवत असे आणि एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सामर्थ्य एकट्यात असे. मी सांगतोय काय की तो आचार्य, तर त्याचा धर्म काय आहे की ते शिकवणं हा त्याचा धर्म आहे. ते सोडून तो जर दुसरीकडे प्रवचन करत फिरला, प्रवचन करणं हा सुद्धा त्याचा धर्म आहे, नाही असं नाही, पण तो ब्राह्मणत्व या सामान्य धर्म नाही. आचार्यत्व हा जर धर्म त्याने घेतला तर ते प्रवचन करणं हे त्याचा धर्म नाही, हे लक्षात ठेवा. सामान्य ब्राह्मण राहिला, सामान्य पुरोहित राहिला, पण त्यानं कुठेही जावं, प्रवचन करावेत, पुराण वगैरे सांगावं. पण जर तो आचार्य म्हणून घेत असेल स्वतःला, तो जर स्वतःला शिक्षक म्हणून घेत असेल, तर त्यानं तो धर्म सोडला तर तो त्याचा धर्म हा बुडाला, हे लक्षात ठेवा. हा धर्म त्याचा मुख्य बुडाला. याच्या अनुषंगाने बाकीच्या सगळ्या धर्मांची गोष्ट आहे ही महत्त्वाची. म्हणजे धर्म म्हणजे काय, तो याचं धारण. म्हणून आपल्याकडे पूर्वी एक असा काळ होता, महाभारतादिकांच्या मध्ये असं सांगितलंय की एक काळ असा होता की राजा नव्हता, राज्य नव्हतं, कुठलंही संविधान नव्हतं, म्हणून कोणाला म्हणायची गरज नव्हती की हे राज्य संविधानानं चालतं वगैरे, अजिबातच नव्हतं. ते कुठलंही संविधान नव्हतं. न राज्यम नैव राजासी न दंडो न च दांडिका धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम, असा एक काळ होता. अत्यंत सुंदर असा काळ होता की त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मग रक्षण कसं होत होतं? राजा नव्हता, राज्य नव्हतं, कोणी कोणाला दंड देत नव्हता, दंड देण्यास कोणी नव्हतं, दंड द्यायला पण कोणी नव्हतं, दंड देणाराही नव्हता आणि दंड ज्याला द्यावा असा एक माणूसही नव्हता. म्हणले कसं काय? तर सगळेजण एकमेकाचं रक्षण कसं करत होते म्हणाले, तर धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम, ते एकमेकाचं रक्षण आपापलं धर्म पालन करून करत असत. म्हणजे काय, वडिलांचं गुरूंचं काम जे आहे ते असं आहे की त्यांनी विद्यार्थ्याला किंवा मुलाला काम सांगू नये, त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचा धर्म असा आहे किंवा मुलाचा धर्म असा आहे की त्यानं गुरुचं आणि वडिलांचं काम केल्याशिवाय राहू नये. कळलं का? सगळ्या भानगडी इथे, आपल्या सगळ्या भानगडी इथे. आपण एकमेकावर लादतो, आपण सगळं जे काही करतो ते लादतो एकमेकावर. मुळात असं की हे लादायचं नाहीये, हे प्रत्येकानं आपापलं करायचंय. जसं पुरोहिताच्या बाबतीत आहे की पुरोहिताला दक्षिणा पुरोहितानं मागायची नाही, पण त्याला मागण्याची वेळ समाधान येऊ द्यायची नाही. हे असंच सगळं होतं. म्हणजे घरातल्यापासून ते सगळीकडे मग सगळं आलं की आई आहे, मुलं आहेत, सासासुना आहेत, गुरु शिष्य आहेत, मित्र आहेत, भाऊ आहेत, या सगळ्यांनी आपापलं काम केलं. आता मला सांगा, ज्याला जो धर्म सांगितलेला आहे, ज्याचं जे सांगितलंय, ज्याचं जे कर्तव्य धर्मशास्त्रात सांगितलंय, वडिलांचं जे कर्तव्य ते वडील पालन करत आहेत, मुलाचं कर्तव्य मुलगा पालन करतोय, संघर्ष कुठं होईल? संघर्ष होण्याची काय गरजच काय? संघर्षच होणार नाही, कारण प्रत्येकजण आपलं धर्म पालन करतोय. प्रत्येकजण आपापल्या कामं करतोय. आपापले कामं जरी व्यवस्थित होत असतील तर ही ज्याला एक शिस्त म्हणतात ती शिस्त आपल्यामध्ये होती. म्हणून तुम्ही भारताच्या जुन्या इतिहास जर पाहिले तर तुम्हाला असं सापडेल की कालिदासाने एक फार सुंदर वर्णन केले. रघुचा जन्म ज्यावेळेस झाला, दिलीपाला रघु नावाचा मुलगा झाला. तो खूप प्रयत्नानं झाला. दिलीपाला ते काही गाईचा शाप होता म्हणून त्यानं गाईची सेवा वगैरे केली. मग ते गाईचं कामधेनूच्या सेवेच्या नंतर त्याला तुला मुलगा होईल म्हणल्यानंतर मग त्याला तो मुलगा झाला. आता मुलगा झाल्यानंतर साधारण पूर्वी अशी परिस्थिती की राजे लोकांना मुलगा जर झाला तर त्या काळात पुत्रोत्सवाच्या निमित्तानं तुरुंगामध्ये डांबलेल्या लोकांना सुद्धा सोडून देत असत. म्हणजे जेलमध्ये जे असतील अशा कैद्यांना सोडण्याची पद्धत ती अजूनही चालू आहे. आता एक निमित्त नाही, पण जिथं राजेशाही तिथं आहेच ही पद्धत. तर ह्या पद्धतीमध्ये कालिदासानं असं वर्णन केलं की दिलीपाला ज्यावेळेस पुत्रोत्सव झाला, म्हणजे मुलगा झाला, तेव्हा त्यानं आनंदानं फरमान सोडलं की आपल्या तुरुंगामध्ये जे कोणी असतील त्यांना सोडून द्या. तर त्या शिपायांनी सांगितलं कोणीच नाही आपल्या तुरुंगामध्ये सोडायला, कोणीच नाही. म्हणाला काय करायचं आता, तुरुंगामध्ये टाकलं आपलं कोणीच नाही. मग काय केलं तर कालिदास असं म्हणतो की मग त्यानं असा विचार केला की आता ऋणात काय, कैदीतून सोडायला तर कोणी नाही, म्हणून त्यानं स्वतःला पितृऋणातून मुक्त केलं, असा शब्दप्रयोग कालिदासाने तिथं केलेला आहे. म्हणजे केवढी चांगली कल्पना आहे, किती सुंदर कल्पना आहे की तुरुंगामध्ये कोणी नाही आहे सोडायला. ही किती चांगली स्थिती आहे. किंवा म्हणून तो राजा एक म्हणतो आपला की माझ्या राज्यामध्ये कोणी मूर्ख नाही आहे. नाना हिताग्निही न अविद्वान न स्वैरी
स्वैरिणी कुतः असा शब्दप्रयोग आहे त्याचा, की नमेस तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपहा. बघा त्याच्यात आता सध्या हे सगळीकडे जे प्रश्न आहेत ते हेच आहेत. तो काय म्हणतो की माझ्या राज्यात कोणीच चोर नाही आहे. नमेस तेनो जनपदे, चोर या शब्दाची व्यापक व्याख्या आपल्याकडे फार मोठी आहे. जी वस्तू माझी नाही ती कोणाला न विचारता जर मी घेतली, ती भलेही माझ्या भावाची असू द्या तरी मी घेतली, ती जर त्या भावाच्या ह्याची असेल आणि ती जरी मी घेतली तरी मी चोर होतो. हे लक्षात ठेवा. इतकी लांब व्याख्या आहे आपल्याकडे चोर शब्दाची. याच्या पुढे जाऊन असं आहे, या चोरामध्ये तर आपण सगळेच मोडतो आता सध्या जर विचार केला. कारण काय की पोटापुरतं ज्याला मिळतं त्याच्यापेक्षा जो जास्त कमवतो चोर येतो. पुराणातली भागवतातली जी व्याख्या आहे तो काय म्हणतो, म्हणजे त्या भागवतामध्ये नरसिंह भगवंत प्रगट झाले आणि नरसिंह भगवंत प्रगट झाल्यानंतर त्यांनी त्या हिरण्यकशिपूला मारलं वगैरे. त्याच्यानंतर प्रल्हाद आला, प्रल्हादाने त्यांना शांत केलं. तर प्रल्हादाला त्यांनी सांगितलं तुला काय पाहिजे ते माग. तर प्रल्हाद असं म्हणतो, देवा पोटापुरतं तर माझ्याजवळ आहेच आहे, तू जे दिलेस ते माझ्या पोटापुरतं आहेच आहे. अधिकम योभिमन्येत सस्तेन हा दंडमर्हती, त्याच्यापेक्षा जर जास्त अपेक्षा केली तर तो चोर होतो आणि त्याला दंड दिला पाहिजे म्हणला. म्हणून मला काही तुला मागायचं नाही. तो असं म्हणतो मला तुला काही मागायचं नाही. तर सांगण्याचं तात्पर्य चोर शब्दाची एवढी लांबलचक व्याख्या आपल्याकडे. आता अशी तर तो राजा असं म्हणतो की नमे स्तेन हा, माझ्या राज्यामध्ये कोणी स्तेन नाही म्हणजे चोर नाही. न कदर हा म्हणजे कोणी कंजूष माणूस नाही, दान करत नाही असं कोणी नाही, सगळेजण दान करतात. नमे स्तेनो जनपदे न कदर या न मद्यपहा, दारू पिणारा कोणी नाही आहे माझ्या राज्यामध्ये. न अनाहिताग्निही न अविद्वान, माझ्या राज्यात असा एकही माणूस नाही की ज्याच्या घरात अग्निहोत्र नाही आहे, म्हणजे प्रत्येकाकडे अग्निहोत्र आहे. न अविद्वान, कोणी मूर्ख माणूस नाही, सगळे शिकलेले आहेत. अविद्वान 100% सुशिक्षित आहेत याला म्हणता येईल. आणि नानाहिताग्नि ना विद्वान न स्वैरी, स्वैरीच कोणी नाही आहे. स्वैरी म्हणजे स्वैराचार करणारा, व्यभिचार करणारा कोणी नाही. तर म्हणाले ना स्वैरिणी कुता, तर व्यभिचार करणारी स्त्री माझ्या राज्यात कशी असेल. हे उत्तम राज्य आहे, याला धर्म म्हणतात. हे धर्माचं, यात नीतिमत्ता पण आहे, धर्माचं अधिष्ठान पण आहे. कसं आहे, नीती आणि धर्म हे दोन्ही एकमेकाच्या हाताला हात राहून हे करतात, हे लक्षात ठेवा. नीतीशिवाय धर्मही अधुरा आहे. म्हणून आपल्याकडे नीतीला लक्ष्मी म्हटलंय. नीतीर महालक्ष्मी आणि धर्मो नारायण, धर्म हा नारायण आहे. यात नीतीशिवाय धर्म हा विधुर आहे आणि धर्माशिवाय नीती विधवा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून जे लोक असं म्हणतात की आम्ही नीतीनं मागतो पण आम्हाला धर्माचं काय गरज आहे, नाही, ते विधवापण आहे. आणि जे असं म्हणतात की नाही आम्ही धर्मानं मागतो आम्हाला नीतीचं काय गरज आहे, तर त्यांचं विधुरपण आहे. हे दोघंही कामाला नाही, हे लक्षात ठेवा. आपल्या धर्मामध्ये लोकांमध्ये काही मोठा गैरसमज की फक्त विधवेतलाच काही नाही असं म्हणतात, असं नाही आहे. विधुरही चालत नाही कुठल्या कामाला, माहिती आहे का. ज्या मनुष्याची पत्नी गेली तो मनुष्य कुठल्या यज्ञादी कर्माला चालत नाही, त्याच्या हातचं देव वगैरे काही घेत नाही असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. तर दोन्ही आहे. त्यामुळे नीती आणि धर्म, लक्ष्मी आणि नारायण हे आपल्याकडे धर्माचं स्वरूप आहे आणि तेच आपण विसरत चाललेलो आहोत. आज आपल्या दुःखाचं मुख्य कारण ते आहे. आपण धर्माचरण या शब्दाचा अर्थ कुलधर्म कुलाचारापुरतंच फक्त मर्यादित पाहतोय, 16 ओळ्यापुरतं मर्यादित पाहतोय. ते त्याचं एक विशेष अंग आहे, म्हणजे तेवढंच म्हणजे नाही आहे, ते एक अंग आहे, तेही आवश्यक आहे, हे पण लक्षात ठेवा. ते पण अनावश्यक अजिबात काही नाही. आपल्याकडे जे जे निर्माण झालेलं आहे ते आवश्यकतेपोटीच निर्माण झालेले. म्हणजे भलेही काही गोष्टी वेदामध्ये सापडत नाहीत, आधुनिक इतिहासाच्या पद्धतीने विचार केला तर काही नंतर गोष्टी आल्या असं आधुनिक लोक म्हणतात. पण त्या नंतर जरी आलेल्या असल्या तरी त्याची कारणं हीच आहेत की धर्मानं आत्तापर्यंत काय केलं आहे की अनेक दिवसाचा विचार करत 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 ती नियम पालन केले. उदाहरण मी एक तुम्हाला देतो. विवाह संस्था ही अगदी फार पूर्वी नव्हती. महाभारतामध्ये एक गोष्ट येते की विवाह संस्था नव्हती. तो एक श्वेतकेतू आणि उद्दालक ह्याची गोष्ट आहे. उद्दालक ऋषी आहेत आणि श्वेतकेतू त्यांचा मुलगा आहे. तर त्या ऋषीची जी बायको आहे त्या बायकोला एक राक्षस पळून नेतो, त्यांच्यासमोर बळजबरीने नेतो असं ते आहे. तर त्याचा राग त्या श्वेतकेतूला खूप येतो. तो म्हणतो तुमच्या समोर तुमची बायको घेऊन जाते आणि तुम्ही शांत काय बसले असं वगैरे तो आपल्या वडिलांना बोलतो. त्यावेळेस ते त्याला सांगतात की असं काही नियम नाही आहे, विवाह संस्थाच नाही आहे, असं काही नाही आहे, ज्याचं जे असेल ते त्यांनी बरंच काही काही सांगितलं आहे. आणि त्यावेळेस ते बोलतात यशधर्म सनातन म्हणतात, हा धर्म सनातनी म्हणून सांगतात.
माहिती आहे का? म्हणजे तोपर्यंत विवाह संस्थाच नव्हती, हे लक्षात ठेवा. आजच्या पद्धतीनं जे आज आपण ज्यावर आलोय किंवा सध्या जे रिलेशनशिप म्हणतात त्या पद्धतीचं ते होतं. पण या सगळ्याला उत्तर देत असताना श्वेतकेतून या सगळ्याचा विचार केला, तिथून पुढे विवाह संस्था निर्माण झाली आपल्याकडे. ही फार जुनी गोष्ट आहे, अगदी फार जुनी दीर्घ काळातली गोष्ट आहे. मला वाटतं सत्ययुगाच्याही आणि सत्ययुग आणि त्रेतायुगाच्या संधी काळातली गोष्ट आहे. म्हणजे भारतीय पद्धतीने गणित करायचं असेल तर ते 1.5 लाख वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, कमीत कमी इतकी जुनी ती गोष्ट आहे. पण त्यावेळेस ती विवाह संस्था आपल्याकडे आली. मग विवाह संस्थेच्या मर्यादा आल्या. म्हणजे काय झालं, भलेही सुरुवातीला विवाह संस्था नसली तरी ती नंतर आली. मग नंतर का आली, तर समाजांचं व्यवस्थित चित्र अभ्यास करून प्रत्येक गोष्टीचा नीट अभ्यास करत 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 मग ते आपल्यामध्ये आले. म्हणून आपल्याकडे जे जे आलेलं आहे, 16 असेल, ओळ असेल, आता हे 16 ओळ, आत्ताचं जे 16 ओळ आहे याचा इतिहास जर पाहायला गेला, तसा जर पाहायला गेलं तर साधारणपणे 12व्या म्हणजे बौद्ध धर्मानंतर हे सगळं आपल्यामध्ये घुसलं. हे लक्षात ठेवा. बौद्धांचा जसा उदय झाला, जैनांचा जसा उदय झाला, तसं हे 16 ओळ घुसलं. तोपर्यंत आपल्याकडे हे 16 ओळ नव्हतं या पद्धतीचं. याचं कारण असं आहे की पूर्वी सगळ्यांच्या मुंजी होत होत्या, हळूहळू मुंजी लुप्त झाल्या, हळूहळू मुंजी लुप्त झाल्या आणि मग त्यामुळं या सगळ्यांची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे नवीन नवीन नियम तयार होत गेले. पण सांगण्याचं तात्पर्य मला काय आहे की या प्रत्येक गोष्टीचं एक महात्म्य आहे, एक तात्पर्य आहे. पण मूळ धर्म म्हणजे काय, तर ते आचरण आहे. आचार प्रभवो धर्म. हा मी खूप चांगला आहे हे तुमच्या आचरणातून दिसलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. उगीच नाही म्हटलं माझ्या मनात असलं म्हणजे चाललं. आपण अशा वेळेस फार वेदांत लोक बोलतात, मनात असलं पाहिजे, नुसतंच माळ घेऊन बसलं तर काय चालतं, आहे की नाही, मनात नसेल तर काय त्या माळेचा उपयोग आहे, असं वेदांत लोक बोलतात. हां, ते असं खूप काय आहे वेदांताच्या दृष्टीनं काही अंशात ते खरं जरी असलं तरी असं आहे की ज्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेचा जर विचार केला तर सुरुवातीला तसंच करावं लागतं. मन लागो न लागो तुम्हाला तिथं बसूनच राहावं लागतं. काही दिवस असा अभ्यास करत 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 गेलं. म्हणजे बाबांनीच एक गोष्ट सांगितली की बाबांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही आम्हाला सांगितल्याप्रमाणे गायत्रीचा जप करायला सांगितला, पण आमचं मन लागत नाही, म्हणजे मन लागत नाही म्हणून आम्ही कशाला जप करायचा. ते म्हणजे फार शहाणे आहेत म्हणाले. काय मन लागत नाही हे तुम्हाला केव्हा कळलं, ज्यावेळेस तुम्ही माळ घेऊन बसलात तेव्हाच कळलं ना, त्याच्या आधी कळलं का. म्हणजे हा उपासनेचा साक्षात्कार आहे, हे लक्षात ठेवा. उपासना पहिल्यांदा तुम्हाला सांगते बाबा रे तुला फार पुढं जायचं आहे, तुझा पहिला साक्षात्कार आहे, तुझा अजून तुला तयारी करायची, हे पहिला साक्षात्कार आहे. त्यामुळं मन लागो न लागो तुम्हाला त्या पद्धतीने राहावं लागतं. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. म्हणजे काही काही वेळा हे शब्दप्रयोग छल कसा असतो त्याच्यासाठी सांगतो. करपात्रीजी स्वामी होते. करपात्रीजी स्वामींनी रामराज्य परिषद नावाचा एक पक्ष चालवला आणि वर्णाश्रमविहित आपली राज्यसंस्था इथं असावी यासाठी त्यांचे प्रयत्न होते. ते अरण्यरुदन ठरला हा भाग वेगळा. पण त्यावेळेस काय होतं की अनेक काँग्रेसी लोक करपात्रीजी स्वामींच्या जिथं गेले तिथं त्यांच्या दर्शनाला वगैरे त्यांचा आशीर्वाद वगैरे घ्यायचे. त्यातला एक काँग्रेसी नेता काय म्हणला, स्वामीजी मला तुमचं सगळं पटतं म्हणला, खरं बोलायचं म्हणलं तर मनाने आम्ही सगळे तुमच्याबरोबरच आहेत म्हणला, पण शरीरानं मात्र आम्हाला काँग्रेसमध्ये राहावं लागतं, काय करावं म्हणलं, आमची मजबुरी आहे असं तो म्हणला. तर स्वामीजी पटकन त्यांना काय म्हणाले माहिती आहे का, तुम्ही असं करा की मनानं काँग्रेसमध्ये राहा आणि शरीरानं आमच्याकडे या म्हणले. काय मनानं काँग्रेसमध्ये राहा, शरीरानं आमच्याकडे या. म्हणजे हे काय हे शब्द छल आहेत. मन असो नसो तसं नसतं. एकदम मनावर जाऊन चालत नाही, एकदम सूक्ष्मात जाऊन चालत नाही, एकदम खूप हे करत नाही. धर्म हा आधी स्थूलात आचरावा लागतो, वरवर आचरावं लागतं. म्हणून मग त्यासाठी ते उड्या मारणं आलं, ते 16 ओळ आलं, सगळं आलं, हे लक्षात ठेवा. भलेही या 16 ओळ्याची नंतर काहीच गरज नाही, मलाही माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो. नंतर एक स्टेप आल्यानंतर या 16 ओळ्याची काही गरज नाही, पण काही स्टेपपर्यंत तरी तुम्हाला हे सगळं केलं पाहिजे. नाहीतर या काय होतं की सुरुवातीला जर तुम्ही सगळं सोडून दिलं तर पुढं अवघड होतं, पुढं फार त्रास होतो की ज्या पदाला तुम्हाला पोहोचायचं आहे तिथं जाण्यासाठी अनेक अडचणी असतात. म्हणजे काय की आपलं जे अंतःकरण आहे, वेदांताच्या परिभाषेत विचारत गेलं तर आपण जे विविध योनीतून फिरून येतो त्या सगळ्या योनीचे संस्कार आपल्या अंतःकरणात असतात. आपले जे अनेक जन्म आत्तापर्यंत झालेले आहेत त्यातले चांगले वाईट जे काही संस्कार आहेत ते सगळे आपल्या अंतःकरणात असतात आणि त्याचा प्रतिबंध आपल्याला दरवेळेस होतो. काही वेळा आपण काही सगळ्यात चांगल्या योनीतून आलो तसं नाही. ज्या अर्थी आपण जन्मले त्या अर्थी मनुष्य जन्म ज्या अर्थी झाला त्या अर्थी पाप आणि पुण्य समान झालं तेव्हा आपला जन्म झाला,
असं आपलं शास्त्र सांगतं. ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेस मनुष्य जन्म मिळतो, तोपर्यंत मनुष्य जन्म मिळत नाही. त्यामुळं पापपुण्य समान आहे म्हणजे आपल्याकडे काही पापही आहे, काही पुण्यही आहे, म्हणून आपल्याला हा योनी प्राप्त झाले. तर ज्यावेळेस साधना करत असतो त्यावेळेस आपल्याला हे पाप, आपल्या अंतःकरणात जे असलेले संस्कार आहेत मागच्या जन्माचे, काही या जन्मातले सुद्धा संस्कार, आपण ज्या वातावरणात वाढलेलो असतो त्या वातावरणाचे संस्कार, ते आपल्यावर काय करतात आणि ते आपल्याला त्रास देतात. ते दूर करण्यासाठी चित्तशुद्धी आवश्यक आहे. याला वेदांत चित्तशुद्धी असं म्हणतात. आणि ते चित्तशुद्धीसाठी मग तुम्हाला सांगितलेली संध्या करणं आवश्यक आहे, देवपूजा करणं आवश्यक आहे. मी ब्रह्म आहे म्हणून चालत नाही. मी परवाच्या दिवशी ह्याच्या दिवशी हेच प्रवचन केलं की मध्वाचार्यांना अवतार का धारण करावा लागला. अद्वैत वेदांताचा विपर्यास झाल्यामुळं मध्वाचार्यांना यावं लागलं. मध्वाचार्यांच्या अवताराच्या वेळेस अशी परिस्थिती आली की अद्वैत वेदांत ऐकून ऐकून लोक असं म्हणाले की मी ब्रह्म आहे. त्यामुळे कोणी दातही घासणं झालं, कारण मी नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आहे म्हणाले. ब्रह्म वेदांतात तर तेच आहे ना, मी ब्रह्म आहे, नित्यशुद्ध बुद्ध आहे की नाही. म्हणून लोक काय करतात की मोठ्या माणसांचं जेवढंच म्हणजे मतलब सिंधू नावाचं एक प्रकरण असतं, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घेतात आणि असं वागलं म्हणतात लोक. मोठे लोक म्हणले असं नाही ना. जसं महाराजांनी एकदा भाऊसाहेब केतकरांनी एकदा महाराजांना म्हटले होते की तुम्ही आमच्यासाठी परब्रह्म आहात. स्नान व्हायचं होतं, द्वादशीचा नैवेद्याचं, तुम्ही लगेच जेवायला बसा. महाराजांचं स्नान व्हायचं राहिलेलं होतं. तर महाराज म्हणले मी जर बिन स्नानाचं जर जेवलो तर उद्या लोक काय सांगणार, आमचे महाराज स्नान न करता जेवत होते म्हणून ते पण तसंच जेवतील. लगेच लोक उचलतात ना. बाकी काही बघत नाहीत की महाराज कोणत्या अवस्थेला पोहोचले, त्यांची काय योग्यता आहे. वस्तुतः जी योग्यता भगवान श्रीकृष्णांची महाराजांची आहे त्या योग्यतेची आपण नाही आहोत, कारण तेवढी शुद्धता आपल्या ठिकाणी नाही आहे. ती जी शुद्धता लागते ती शुद्धता निर्माण करण्यासाठी ही बारीक 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 धर्मशास्त्राने सांगितलेले नियम आहेत. हे नियम, हे सगळं सोळं ओळं हे त्याच्यासाठी आहे, हे त्याच्यासाठीच आहे. याच्याबरोबर हे पण आहे बाकीचं पण, कोणतं कोणाचं मन न दुखवणं हे पण आवश्यकच आहे. म्हणजे निव्वळ सोळवण्याने ते प्राप्त होईल असं नाही आहे, पण निव्वळ सोळवण्याने ते प्राप्त होणार नाही आणि निव्वळ सोळवळं सोडून देऊन याने प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही सगळी नियम आपल्याकडे सांगितलेली जे आहेत, म्हणजे स्नान करून स्वयंपाक करणं. आता हल्ली एक ट्रेंड निघाला ना की सगळं स्वयंपाक वगैरे करून मग स्नान करतात. ते घाणेरडं कसं खावं वाटतं. बाकी सोळवळं सगळं बाजूला सोडून द्या, मी सांगतो तुम्हाला, सगळं ओळख सोडून द्या. पण आता मला सांगा की अंग किती गचाळ झालेलं असतं, ते घाम आलेलं असतं, हे आलेलं असतं, तसल्या घाणेरड्या अवस्थेमध्ये केलेलं स्वयंपाक मन तरी प्रसन्न असतं का. स्नान केल्यानंतर जे मन प्रसन्नता असते, स्नान झाल्यानंतर माणसाला एक उल्हास येतोय बघा. आयुर्वेद तर असं सांगतं की स्नान केल्यानंतर उत्तम भूक लागते. आयुर्वेदानं असं सांगितलं की स्नान केल्यानंतर भूक लागते, म्हणून स्नान केल्यानंतर लगेच काही वेळात जेवावं असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर ते चांगलं, म्हणजे शरीर एकदम स्वच्छ होतं, मनही प्रसन्न होतं स्नानाने. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर काम केलं तर ते प्रसन्न मनानं कुठलंही काम करा, त्याचे संस्कार आपोआप उत्पन्न होतात, वातावरणातही होतात, हे लक्षात ठेवा. नाहीतर आपल्या, आणि हे 100% खरं आहे की आपल्या मनामध्ये येणाऱ्या भावना, वस्तू असो अथवा नसो, त्या भावनेनं सुद्धा माणूस मरतो, कल्पनेनं माणूस मरतो. साप चावला जरी नसला आणि जर त्याला जर त्या माणसाला जर वाटलं की मला साप चावलं आणि मी आता जगत नाही, तर त्या कल्पनेनं मरतो माणूस. त्याला गरज नाही साप चावायची, कारण त्याच्या शरीरात ती स्थिती निर्माण होते, असं आहे की नाही. म्हणजे हे सरळ आहे, म्हणजे अगदी वैज्ञानिक आहे. म्हणून व्यावहारिक, दार्शनिक आणि वैज्ञानिक या तिन्ही स्तरावरचं जर नीट चिंतन केलं तर आपल्याकडले हे सगळे नियम त्यासाठीच सांगितलेत की नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवणं म्हणजे समर्पणाची भावना आहे. थोडं तरी तू हे सोड ना, स्वतःचं कर्तृत्व, थोडं तरी काही द्यायचं. आपल्याकडे वैश्वदेव आहे, वैश्वदेव काय आहे, त्यातले मंत्रबिंत्र बाजूला सोडून द्या. त्यातली एक भावना मी सांगतो की ज्या अग्नीवर आपण स्वयंपाक करतो त्या अग्नीचं काही देणं घेणं आहे की नाही आपल्याला, त्या अग्नीचा आपल्यावर उपकार आहेत की नाही. पंचमहाभूतांचे आपल्यावर उपकार आहेत. देव वगैरे बाजूला सोडून द्या, 2 मिनिटाकरता ही सगळी कल्पना सोडून द्या. पण एक कृतज्ञता नावाचा काही पदार्थ आहे की नाही, की पाणी आहे, पृथ्वी आहे, जल आपलं तेज आहे, वायू आणि आकाश, हे पंचमहाभूत तर आपल्यावर उपकार करतायत. या पंचमहाभूतामुळे आपलं संपूर्ण जीवन या पंचमहाभूताच्या पलीकडे नाही आहे. तुम्ही कुठलाही पदार्थ तयार करा, पंचमहाभूतांचा सगळा खेळ आहे, हे लक्षात ठेवा. याच्या पलीकडे जर तू पंचमहाभूताच्या जात नाही, तर आता हे जे पंचमहाभूत आहेत यांची काही आपल्यावर जे उपकार आहेत याची काहीतरी आपण परतफेड करणार की नाही.
पण हे पंचमहाभूत इतके वर्षापासून आपल्यावर उपकार करतात की कधी कोणाच्या स्वप्नामध्ये पृथ्वी आली, किती घाण करते म्हणून कोणाला म्हटलं, किती कचरा करते म्हणून म्हटलं नाही. कोणता अग्नी आला की बाबा तुम्ही इतके वर्षापासून माझ्यावर स्वयंपाक करताय, आता मी बंद करतो, असं कधी आलं का? पण आपलं काही कर्तव्य की नाही, ही जी आपल्याकडे पंचमहायज्ञ ही संकल्पना आहे बघा, वैश्वदेव वगैरे ही जी संकल्पना आहे ही या कृतज्ञतेच्या पोटी आलेली. आणि मनुष्य जन्म असा आहे की मनुष्याच्या जन्मावर जन्मल्यापासून मरेपर्यंत अनंत लोकांचे उपकार आहेत. त्यांना मानो अथवा न मानो हे लक्षात ठेवा, पण त्याला लहानपणापासून बोलण्यापासून शिकवावं लागतं तर माणसाला येतं. माणसाला शिकवल्याशिवाय काही येत नाही हे लक्षात ठेवा. इतर प्राणीसृष्टीत आणि मानवामध्ये फार मोठा फरक आहे. इतर प्राणीसृष्टीला न शिकवता नैसर्गिक सगळ्या गोष्टी येतात, माणसाला नैसर्गिक एकही गोष्ट सरळ येत नाही हे लक्षात ठेवा. शिकवावंच लागतं, रांगा लावा म्हणून सांगावंच लागतं की नाही. खोटं बोलू नये, आता हे माणसाला सांगायची गरज आहे का? खरं विचार करा. बोलणे हा माणसाचाच, फक्त प्राणीसृष्टीमध्ये बोलणे हा माणसाचा धर्म आहे, एक विशेष आहे, स्वभाव विशेष आहे की एवढंच एक आहे की जे इतर प्राणीसृष्टीला मिळालं नाही. आता ज्याला बोलता येतं त्यानं खरंच बोललं पाहिजे, हा खरा म्हणजे अगदी गृहीत धरलेला नियम आहे. पण माणूस ते करत नाही, ते उलटं करतो. तुम्ही पहा म्हणजे आपला आरोग्याचा जरी विचार केला, आपण निसर्गाच्या जवळ जरी राहिलो तरी बघा आपण काय करतो की आपण वेळेवर उठत नाही म्हणून आपले आरोग्य बिघडलेले. इतर प्राणीसृष्टींचे त्यांचे अजूनही नियम बदललेले नाहीत. काळ किती बदलला त्यांना काय माहिती की नाही मला माहीत नाही, पण ते बिचाऱ्यांचे नियम आहेत. त्यामुळं बरोबर 4 वाजताच त्यांचं पोट साफ होतं. जुन्या काळामध्ये खेड्यामधल्या बाया ज्यावेळेस एखाद्या ब्राह्मणाकडे जायच्या आणि हे म्हणायचं की आमचं पोरगं जन्मलं, आमच्या नातीला पोरगं झाले, वेळ काय विचारलं तर ते असं सांगायचे की म्हशीनं जेव्हा पहिलं पावटं टाकलं ती वेळ म्हणून सांगायच्या. ते म्हशीचं पहिलं पावटं म्हणजे 4 वाजता हे लक्षात ठेवा. हे असे त्यांचे नियम होते, असे ठोकताळे होते. पण ते प्राणीसृष्टीचं किती म्हणजे यातलं विनोद सोडून द्या, वस्तुस्थिती जसं बघा की किती वेळेचं त्यांचं मर्यादा होते, म्हणजे वेळ किती पक्का होता, कारण ते निसर्गाशी तेवढे तादात्म्य पावलेले. आपण निसर्गाच्या पासून दूर झालोय आणि आपला धर्म आपल्याला काय सांगतो की आपण निसर्गाशी तादात्म्य पावायचे. आपलं जे सगळे आहेत ना, स्नान करा, संध्या करा, हे करा, बरोबर सूर्योदयाला अर्घ्य द्या वगैरे, जे आपला धर्म सांगतो तो काय सांगतो? हेच सांगतो तुम्ही निसर्गाशी हे करा, जोडून घ्या, निसर्गाला करा. सूर्यचंद्र यांच्यावर उपकार आहेत, त्यांना नमस्कार करा. सूर्य तर प्रत्यक्ष देवता आहे. संध्या करायची म्हणजे काय करायची? सूर्याला नमस्कार करायचा, बाकी काहीच नाही, सूर्याचीच कृतज्ञता समर्पण करायची आहे. तर हे सगळं आपल्याकडे आपण हे आता पुढं सांगितलं पाहिजे, आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे, आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. आणि कोणी करत नाही असं म्हणून नाही चालणार हे लक्षात ठेवा. आपण काय करतो, काय ते करत नाही म्हणून मी सांगणं बंद केलं असं नाही चालणार. जसं त्या दगड असतो की नाही, त्या दगडावर सारखं थेंब थेंब पाणी जर पडलं तर काही दिवसांनी तिथं सुद्धा एक अशी भेग पडायला लागते हे लक्षात ठेवा. तसं त्याच्या डोक्यात सारखं हे संस्कार करत राहायला पाहिजे. हे संस्कार आपल्या होते. जुन्या पिढीनं काय केलं की हे संस्कार आपल्यावर दिले म्हणून काहीतरी आपल्यापर्यंत टिकले. भले जुन्या पिढीने थोडंसं कडकपणाने केलं असेल, पण ते तेवढा कडकपणा केला म्हणून काही टिकला. आपण सगळ्यांनी सोडून दिल्यामुळे आता काहीच राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आपलं आता काय की आपल्याला वाटत असेल कदाचित जुने लोक फार कडक वागले, फार चुकीचंच वागत होते. बेलसरेंनी पण एका ठिकाणी असं लिहिलं की सनातन संस्कृतीच्या घरामध्ये प्रेम नसतं असं एका ठिकाणी लिहिलंय. मला हे वाक्य त्यांचं अजिबात आवडलेलं नव्हतं त्यावेळेमध्ये, पण मी विचार ज्यावेळेस केला त्यावेळेस आहे काही अंशात ते खरं आहे. आता मी विचार करतो तर ते काही अंशात खरं आहे. पण निव्वळ प्रेम 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 एवढीच जर भावना ठेवली, निव्वळ माझा बाळ्या म्हटलं तर ते वाया जातं ना. त्याचं काय, ते वाया जर गेलं, वाया जाणं म्हणजे काय, धर्म सोडणं. आपल्याकडे काय होतं की धर्म सोडणं हे वाया जाण्याचं लक्षण होतं. भलेही तो 4 चौघासारखा सामान्य जरी राहिला, पण तो जर धर्माचरण करत नसेल तर आपल्या लोकांच्या दृष्टीने ते मरण होतं. जुन्या लोकांनी जर काय केलं असेल तर धर्मासाठी प्राण दिलेत. जुन्या स्त्रियांनी शील रक्षणासाठी प्राण दिलेत. आपल्याकडे असे इतिहास भरपूर माहिती आहे, इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, खूप उदाहरण आहेत. आज आपल्याला ते वाटत नाही आहे. आपल्याकडे काय झालंय, माणसागणिक पोलीस ठेवणं शक्य नाही हे लक्षात ठेवा. प्रत्येक माणसाच्या पाठीमागे एक पोलीस जर लावला, हा नीट वागतो की नाही, तर तोही माणूसच आहे ना, पोलीस आहे. त्यामुळे नको ती व्यवस्था निर्माण होते. नवीन एखादा कायदा आला तर त्यांचं व्यवस्थित चालतं, असं चालतं की नाही, नको ती व्यवस्था होते की नाही.
त्यामुळे माणसागणिक पोलीस नसल्यासाठी आपल्याकडे पुण्य आणि पापाची भीती दाखवली होती. आधुनिक व्यवस्थेमध्ये आधुनिक साहित्यिकांनी सर्वात पहिल्यांदा तर काय केलंय, गेल्या 100-150 वर्षात हे नाटक, सिनेमा, ललित वाङ्मय या सगळ्यांनी काय केलं असेल तर तुमच्या मनातली पहिल्यांदा पापाची भीती नष्ट केली. असं वागलं म्हणजे काही बिघडत नाही असं तुमच्या मनामध्ये निर्माण झालेलं, आपल्या मनामध्ये निर्माण केले. आणि त्याचा परिणाम आज असा आहे की आपण आपला धर्म सोडून वागायला लागलो. जोपर्यंत पापाची भीती तुमच्या मनात राहणार नाही, हे दिलेले पैसे 5 पैसे असतील, हे 5 पैसेसाठी मला पुनर्जन्म घ्यावा लागेल, ह्याला द्यावं लागेल, हे जोपर्यंत आपल्या मनात येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे 5 पैसे वापस नाही करणार. 5 पैशाचं काय आणि 5 कोटीचं काय समान स्थिती राहते. मग म्हणजे सगळे तंटे सुरू झालेत. जे चोरी करण्याचं जे प्रकरण आहे, चोरी म्हणजे मी आत्ता मागाशी म्हणलं की भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये, भारतीय नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्राच्या परिप्रेक्ष्यामध्ये चोरी हा शब्द फार व्यापक आहे. निव्वळ दरोडा घालणे म्हणजे चोरी एवढं नाहीच आहे. तर महाभारतात एक गोष्ट येते शंख आणि लिखिताची. शंख आणि लिखित हे दोघं भाऊ आहेत, हे सख्खे भाऊ. या दोघांची वाटणी होते. दोघंही आपल्या आपल्या वाटणीनुसार आपलं आपलं घर घेतात, दोघे आपापल्या घरात राहतात. एकदा शंख लिखिताला भेटायला येतो. तर लिखित नसतो तेवढ्या वेळात तो त्याची ती बाग पाहतो. त्या बागेमध्ये आंबा लागलेला असतो. त्याला तो असा मोह होतो, तो आंबा घेतो, खातो. आंबा घेऊन तो खाल्ल्यानंतर 5-10 मिनिटांनी त्याच्या लक्षात येतं की आपण चोरी केली. तो त्या लिखिताची वाट पाहत बसतो शंख. आणि तो लिखित आल्यानंतर त्या लिखिताला म्हणतो की तू बाकीचं, त्या लिखिताला बरंच वाटतं आपला भाऊ आलाय म्हणून तो इतर गप्पा मारायला लागतो. तो म्हणतो ते काही बाकीचं बोलू नकोस, तू एवढंच बोल, मला आधी पहिल्यांदा मला शिक्षा दे. थोडी कशाची शिक्षा? तो मी तुझ्या इथं चोरी केली. आणि कसली चोरी केली? त्याला बाहेर तुझं जे बागातला आंबा तोडला आणि खाल्ला. त्याला तू माझा भाऊ आहेस, तू घेतलं तर काय बिघडलं, असं काही चोरी केली नाही, एवढं मोठं काय केलं? त्याला नाही, मी तुझा भाऊ जरी असलो तरी या आंब्यावर माझा अधिकार नाही आहे, माझं नाही आहे. हे तू आपण वाटणी केलेली आहे. आता हा पूर्ण आंबा तुझा आहे, त्यामुळं याचं हे खायचं की नाही मी हे तू ठरवायचं. तू हे तुला न विचारता मी घेतलं म्हणून मी चोरी केलेली आहे, त्यामुळं तू मला शिक्षा दे. ते लिखिताला काय पटायला तयार नाही. मग तो शंख स्वतः गेला राजाकडे, मला हे द्या म्हणून, शिक्षा द्या. त्या राजाचं पंचायत अशी झाली, कायद्याची पंचायत असतेच की, जर तक्रार जर केली नाही तर काय करायचं हा प्रश्न आहे. राजा म्हणला तक्रार करणाऱ्याला जर काही नाही तक्रार नसेल तर मी तुम्हाला कसं काय करू. राजानेही सोडून दिलं. पण ते शंखाला पटलं नाही. तेव्हा म्हणजे शंखानं आपला हात वापरायचा नाही असं ठरवलं आणि त्यासाठी त्यानं आपला हात कापला. ज्या हातानं ते हे घेतलं. पुढं तीच गोष्ट दादा कोंडदेवांच्या बाबतीमध्ये पुढं जी आहे ती इथून प्रेरणा येते. महाभारतातली मूळ गोष्ट आहे शंख आणि लिखिताची. बघा इतकी चोरी हा शब्द किती व्यापक अर्थानं त्यांनी वापरला. इथं नीती आहे, धर्म आहे, सगळं आहे. हे आपल्याला इथपर्यंत जायचं आहे, हे लक्षात ठेवा. इतकी आपल्या मनाची शुद्धता झाली पाहिजे. मनशुद्धी म्हणजे काय, दुसरी काय, हे की दुसऱ्याचं कोणाचे स्वतःहून जोपर्यंत तो आपल्याला स्वतःहून देत नाही तोपर्यंत नकोच, ही एक पायरी झाली. त्याची पुढली पायरी अपरिग्रहाची. वेदांताच्या दृष्टीनं, योगाच्या दृष्टीनं देत असेल तरी नको, घ्यायचंच नाही. अपरिग्रह. अपरिग्रह हा शब्द बौद्ध तत्वज्ञानाचे वापरतात, आपल्याकडे पण वापरतात की कोणी काही जरी दिले तरी काहीही घ्यायचं नाही. हे हा शब्द आपल्याकडे आहे. ते एकदम वरची पायरी झाली. पण त्याची पहिली पायरी ही आहे त्याच्या आधीची. कोणती? कोणी दिलं तर घ्यायचं, ते त्यांना त्याच्या खुशीनं दिलं पाहिजे, मागून घ्यायचं नाही, अयाचितपणे जायचं, अशा आपल्याकडे आहे. तर हा धर्म, चोरी हा शब्द एवढा व्यापक आहे आणि हा आपला धर्म आहे. या धर्मासाठी म्हणून मग आपल्याकडे ही सगळी चित्तशुद्धी व्हावी म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय दिलं? गायत्री मंत्र दिला. गायत्री मंत्राचा अर्थ काय? बुद्धी दे रघुनायका. बाकी काही नाही. त्या गायत्री मंत्राचा बाकी काही अर्थ नाही. बुद्धी शुद्ध झाली, बुद्धी व्यवस्थित झाली की आपोआप माणसाचा बाकीचा सगळा विचार, म्हणजे मग कठीण प्रसंगात समस्या निर्माण झाली तर तिथं निर्णय घेण्याची पण बुद्धी आहे. बुद्धी या शब्दाची मग व्यापकता सगळीकडेच येते. बुद्धी शुद्ध आहे तर चुकीचं वागणार नाही, चुकीचं वागल्या जाणारच नाही जर योग्य बुद्धी असेल. म्हणून आपल्याकडे हे संध्यावंदन हे पहिल्यांदा आपल्याला, त्याच्यात गायत्रीचा जप आपण मुलाला जो मुंज करतो, म्हणून मुंज झालेल्या मुलाकडून प्रत्येकाकडून घरात ज्यांच्याकडे मुलं जे मुंज झालेली आहे त्या सगळ्यांनी मुलांकडून कमीत कमी 300 गायत्री जप करून घेतला पाहिजे. कमीत कमी 300 गायत्री जप पुरे झाला, जास्त करायची गरज नाही. 300 गायत्री जप आणि 12 सूर्यनमस्कार एवढं जर केलं तर आरोग्यही राहतं, बुद्धी राहते. आणि सूर्यनमस्काराचं आरोग्य हे
दृष्ट फायदा आहे. पण अदृष्ट फायदा असा आहे की जो सूर्यनमस्कार करतो त्याला दारिद्र्य मिळत नाही, त्याला धनप्राप्ती होते. जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्य नोपजायते, हे अदृष्ट आहे, अदृष्ट फळ आहे त्याचं सूर्यनमस्काराचं. दोन्ही होतं. याने काय होतं की बुद्धीचा फायदा आणि म्हणून धर्माचरणाकडे त्याची प्रवृत्ती पडते, हळूहळू धर्म शुद्ध होतो. वेदांताचा आपण कोणी अधिकारी नाही आहोत हे लक्षात ठेवा. वेदांताचा जो खरा अधिकारी जो सांगितला आहे तो वेदांत सरच काय सांगितलं आहे की एवढा लांबलाचा सांगितलं आहे काय, अस्मिन जन्मने जन्मांतरे वा आपातता अधिकता अखिल वेदार्थ अस्मिन जन्मने जन्मांतरे वा काम्य निषिद्ध वर्जन पुरस्सरम नित्यनैमित्तिक प्रायश्चित्तोपासना अनुष्ठानेन निर्गत निखिल कल्मषतया नितांत निर्मल स्वांत साधन चतुष्टय संपन्न हा प्रमाता, असं लांबलचक त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे त्यानं वेदाध्ययन केलेलं असलं पाहिजे, त्यानं सगळे नित्य नैमित्तिक कर्म केलेले असले पाहिजेत. त्याच्यानंतर या जन्मात किंवा मागच्या जन्मात त्यांनी ती एक चांगली गोष्ट करून ठेवली, या जन्मात किंवा मागच्या जन्मामध्ये त्याला केलेलं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या मनामध्ये त्यानं सगळं अंतःकरण शुद्ध झाली पाहिजे, त्याला ब्रह्माची जिज्ञासा निर्माण होण्या इतकं त्याच्या ठिकाणी साधन चतुष्टय संपन्नता प्राप्ती झाली पाहिजे. मग त्याला वेदांत ऐकायचा, मग त्याला त्या वेदांताचा उपयोग आहे. तोपर्यंत वेदांताचा काही उपयोग नाही हे लक्षात. त्याच्या आधी हे धर्माचरणच आवश्यक आहे, हे सगळं कर्म करणंच आवश्यक आहे. हे कर्म करत 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 जर तुम्ही वेदांताचं आचरण केलं, हे एकनाथी भागवत आहे हे आहे म्हणून. आणि भागवतातच एका ठिकाणी असं स्पष्टपणे सांगितलं आहे की धर्माचरण सोडून केवळ भगवंताचं नाव घेणारे ते सगळे माझे शत्रू आहेत म्हणून भगवंत म्हणतात. म्हणजे वेदानं सांगितलेलं, शास्त्रानं सांगितलेलं आपलं कर्तव्य कर्म. मी मगाशी कर्तव्य कर्माचं माझं उदाहरण देऊन सांगितलं की मी अध्यापक आहे, माझा अध्यापक असलेलं कर्तव्य कर्म मी सोडून जर दुसरं काही करत असेल तर ते सोडून मी नामस्मरण करतोय, तर त्या नामस्मरणाचा तादृश उपयोग होत नाही. होतच नाही असं नाही, 10-20% होतो. पण जो आपल्या धर्माचरणाबरोबर आपण नामस्मरण जर केलं तर त्याचा लवकर उपयोग होतो, याला उशीर लागतो, असा फरक आहे. आणि भगवंत असं म्हणतात की ते सगळे माझे शत्रू, कारण श्रुती स्मृती ममई वादने. श्रुती आणि स्मृती, श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे धर्मशास्त्र, हे भगवंताच्याच आज्ञा आहेत, भगवंतानेच निर्माण केलेलं आहे. ते सोडून देऊन यस्त उल्लंघ्य वर्तते, त्या दोघांचं उल्लंघन करून जो मनुष्य वागतो तो म्हणाले ते सगळे जे आहेत ते सगळे लोक माझे कोण शत्रू आहेत असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणून नामस्मरणाचा सुद्धा आपला मार्ग हा श्रुतीस्मृतीतूनच आलेला आहे. आपल्याला महाराजांनी नाम जे दिलं त्याचं कारणही हे आहे की वेदात सांगितलेलं सगळं आचरण आजच्या काळामध्ये अशक्य आहे. पण अशक्य आहे, सगळंच शक्य नाही याचा अर्थ सगळंच सोडून द्या असंही नाही ना. जेवढं शक्य आहे, जे सहजपणे होऊ शकतं, मी आत्ता जसं म्हटलं की स्नान संध्या आजही होऊ शकते, अजून इतकं काही वाईट अवस्था आलेली नाही आहे. स्नान संध्या तर होऊ शकते. सूर्योदयाला उठायला कोणी अडवले तुम्हाला? सूर्योदयाला उठणं आहे, स्नान संध्या आहे, सूर्यनमस्कार करणं आहे. आजही अजून तरी एवढी परिस्थिती आली की तुमच्या घरात घुसून कोणी तुम्ही काय जप करता बो असं कोणी म्हटलेलं नाही आहे. आत्ता तर एवढी परिस्थिती. पूर्वी तशाही काळामध्ये लोकांनी धर्माचरण केलं ना. एक काळ असाही आलाच की आपल्याकडे, नाही असं नाही, त्याही काळामध्ये लोकांनी धर्माचरण टिकवलं ना. त्या काळामध्ये त्या लोकांनी धर्म टिकून हे केलंय. तर आज आपण जर हे जर करत गेलो आणि आपल्या धर्माचं जर आपण तप वाढवायचं म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे फक्त काही नाही, घरात प्रत्येकाला मुंज झालेल्या मुलाला 300 काहीतरी जप करायला लावा, आपले कुलधर्म कुलाचार व्यवस्थित करा आणि या सामूहिक उपासना जर केल्या तर हे बाहेर काय पेटलंय, किती रान पेटलंय ते सगळं सोडून द्या, या सगळ्याला उत्तर आपोआप प्राप्त होतं. हे लक्षात ठेवा. आपलं तप कमी आहे. आज असं झालं, त्यातल्या त्यात ब्राह्मणांच्या बाबतीत जर विचार केला तर ब्राह्मणांचं काय आहे की समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की ब्राह्मण तपापासून भ्रष्ट पावले, असा चेवले असा शब्द प्रयोग आहे समर्थ रामदास स्वामींचा. तपापासून भ्रष्ट पावले म्हणून ही सगळी परिस्थिती आहे. तर आपल्याला त्या परिस्थितीला पुनःप्राप्त जर करायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे की ब्राह्मणांनी तप आरंभ करणे, बाकी काहीच नाही, दुसरा काहीही उपयोग नाही. सगळं ब्राह्मणांचं तप आवश्यक आहे. आणि ब्राह्मणांचं तप म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ब्राह्मणांनी सांगितलेलं कर्तव्य कर्म करत राहणे, एवढं एकच जे आपलं कर्तव्य कर्म आहे. मग आता मी पिता आहे म्हणून पिताचं कर्तव्य कर्म व्यवस्थित करणं, हे करत असताना त्याच्यावर उपकाराची भावना नाही. पोरगं उद्या ऐकेल ना ऐकेल त्याचं काही घेणं देणं नाही, हे लक्षात ठेवा. मी मगाशीच सांगितलं की आपण काम सांगायचं नाही आहे पोराला, आणि पोरानं करायचं ते पोराचं कर्तव्य झालं. आपलं कर्तव्य काय, त्याचं काम करणं, एवढंच जर आपण करत गेलो तर आपल्याला, मला वाटते आपल्या घरातल्या पण 80-90% समस्या इथं संपून जातील. समस्याच याच्यामुळे निर्माण होतात, आपल्या एकमेकाच्या अपेक्षेमुळं. संघात संजय ते काम पूर्ण नाही झाला की कामात क्रोधोबी जायते, क्रोध होतो.
संबंध असल्यामुळं त्या प्रत्येकाची अपेक्षा वाढते, अपेक्षा म्हणजे ती इच्छा वाढते आणि त्यानं ते नाही केलं की राग येतो. मग क्रोधात भवती समोहा, मग पुढली पायरी, मग ते प्रणश्यतीपर्यंत ती सगळी समूहा स्मृती विभ्रमहा, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशहा आणि बुद्धिनाशात प्रणश्यती इथपर्यंत ते जातं, हे लक्षात ठेवा. हे सगळं मग नंतर एकमेकाची तोंडही न पाहिल्याची परिस्थिती जी निर्माण होते, हे प्रणश्यतीचंच उदाहरण आहे, हे लक्षात ठेवा. नाश होणे काय म्हणजे मेलच पाहिजे असा नियम नाही आहे ते सगळं. तर तात्पर्य काय आहे की आपलं कर्तव्य कर्म आपण करत राहणे, आपलं काय कर्तव्य कर्म आहे त्यानुसार आपण वागणे आणि त्यानुसार चालत राहणे आणि जेवढं काही भगवंतांनी दिलेलं नामस्मरण आहे, आपल्या गुरूंनी दिलेलं जे नाम आहे ते जपत राहणे. नाम तर हे सगळ्या गोष्टीला पूरक आहे. म्हणजे अगदी संध्यावंदन जरी केलं तरी संध्यावंदनाच्या शेवटी असं म्हणतात की यस्य स्मृत्या चनामोक्त्या, ज्या भगवंताच्या स्मृतीनं आणि नामानं केलेलं कर्म पूर्ण होतं त्या भगवंताला मी नमस्कार करतो. म्हणून नामस्मरण हे कशासाठी करायचं माहिती आहे का? केलेलं कर्मामध्ये, कारण यथासांग ते कर्म काही घडेना, कर्म जे आहे ते यथासांग घडत नाही, त्याच्यात काही ना काही त्रुटी राहते. ती त्रुटी राहिलेल्या कर्माला पूर्णतः आणणं हे काम नामस्मरणच आहे. म्हणून नामस्मरण हे कर्म करत असताना केलं पाहिजे. आपले कर्म चालू असताना सुद्धा नामस्मरण चाललंच पाहिजे. फावलेल्या वेळात तर नामस्मरण करणं आहेच आहे. हे जर करत राहिलो आणि याचं संक्रमण तुमच्या पुरतं न ठेवता पुढल्या पिढीला, पुढल्या पिढीला, लहान पिढीपर्यंत संक्रमण, आत्ता आपण अवस्था अशी की संक्रमण थांबलंय. पूर्वीच्या पिढीने जसं ते संक्रमण करत 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 आपल्यापर्यंत आणलं होतं, आता इथं मात्र ते संक्रमण थांबलंय. ते न थांबलं पाहिजे. ते जर पुढं आलं तर ठीक आहे, सगळेजण शिकतायत, नवीन आधुनिक आहे, सगळं ठीक आहे. पण या सगळ्याचा परिणाम काय होत आहे तर पुरी शंकराचार्य जसं म्हणतात की विकासाच्या गर्भातून विनाश येतो, हे लक्षात ठेवा. आता आपण खूप विकसित झालो असं आपल्याला वाटतंय, पण त्यातून निर्माण काय होतंय तर विनाशच होतोय. कुटुंब व्यवस्था राहत नाही आहे, सगळे एकमेकापासून दूर जात आहेत, प्रेम नावाची वस्तू राहिलेली नाही, माणूस माणसाला विचारत नाही आहे, कोणी मरून पडलं तर बघायला तयार नाही आहे. महानगरात तर भयानक परिस्थिती, अजून नांदेड परभणीसारख्या ठिकाणी एवढी नाही आहे, पण आपण त्या दारात आहेत. आता हळूहळू आपल्या इथे ते सुरू झालेलं आहे, हळूहळू सुरू व्हायला लागलेलं आहे, आपण त्या दारात आहोत. तर ही जी अवस्था आहे, ही अवस्था याचंच कारण धर्म आचरण न केल्याचा परिणाम आहे. धर्माचरण केलं की आपोआपच मन द्रवित होतं, हे लक्षात ठेवा. दुसऱ्याला दुःख झालं की आपोआप आपल्याला दुःख व्हायला लागतं. आज आपले इतके मन निगरगट्ट झालेत, समोरच्याला काय झालं तर व्हिडिओ फक्त काढून ठेवतोय आपण सध्या, काय नाही, व्हिडिओ काढून व्हायरल करणे एवढं एक काम आपलं राहिलं. इतकं मन निगरगट्ट झालेलं आहे आपलं, हे धर्माचरणाच्या अभावाचा परिणाम. धर्माचरण जर केलं तर मग मात्र आपोआपच मन द्रवित होतं आणि मन द्रवित, दुसऱ्याचं दुःख पाहिलं आणि मन द्रवायला लागलं, हीच माणुसकी. दुसरं काय आहे माणुसकी? माणुसकी म्हणजे काय असतं, दुसरं काय असतं खरं म्हणजे विचार जर केला तर. पण आपल्याला तरी पण अजूनही भगवंताची कृपा चांगली आहे, सज्जन संत लोकांची कृपा आहे, अजूनही नामस्मरण होत आहेत, चांगल्या गोष्टी होत आहेत आणि अगदीच निराश व्हायची गरज नाही आहे. इतकी वाईट अवस्था रावणाने किंवा कुंभकर्णांनी जेवढी अवस्था आणली होती, कंसाने जेवढी आणली होती, तेवढी तर अजून वाईट अवस्था आपल्यावर आलेली नाही. त्यामुळे अगदीच खूप हताश आणि निराश व्हायची गरज नाही. त्यात जर आपण काम करत गेलो तर ते काम फक्त आता काय आहे की त्या काळच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या काळाच्या परिस्थितीत एकच मोठा फरक आहे. त्यावेळेस त्यांनी बुद्धी मारली नव्हती, आता आपली बुद्धी मारली गेली, हा मोठा फरक आहे. मुसलमानी आक्रमणं जी सुद्धा झाली त्या काळामध्ये एवढा वाईट परिस्थिती जरी असली तरी लोक टिकून का राहिले तर त्यांची बुद्धी मारली नव्हती. आज आमच्या सगळ्या मुलामुलींची बुद्धी मारली गेली आहे. पातिव्रत्य धर्म नाव जरी काढलं तरी अपराध केला की काय कोणी असं वाटायला लागले, त्याला जेलमध्ये टाकतात की काय असं वाटायला लागले. हे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही जी परिस्थिती आहे याचं कारण काय आहे? चुकीचे मार्ग आणि चुकीच्या पद्धतीनं त्या कन्सेप्ट समोर गेल्यामुळं झालेलं आहे. त्या कन्सेप्ट व्यवस्थित जर सांगितल्या गेल्या तर मला असं वाटतं की कोणाचा विरोध येणार नाही. खऱ्या ब्राह्मणाचा विरोध कोणी करू शकत नाही. खरं विचार केलं, ब्राह्मण म्हणजे काय? खऱ्या ब्राह्मण ज्ञानी असतो, अभ्यासशील असतो. अभ्यासशील माणसाचा कोणी विरोध करेल? वैकल्पिक जिथं जिथं ब्राह्मण नाही आहे तिथं वैकल्पिक ब्राह्मण असंच बघावं लागेल ना. सॉक्रेटिस सारखे लोक जे आहेत ते खरे ब्राह्मण आहेत, त्यांचा विरोध कोण करेल? राज्यसत्तेनं जो केला त्याचं कारण त्यांनी त्याच्या धर्माच्या विरुद्ध सांगितलं म्हणून. पण नीट जर विचार केला की त्याचा कोणाला त्रास नाही खरं म्हणजे. त्यामुळे ब्राह्मण्य काय किंवा पातिव्रत्य काय हे नीट समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे हेच नीट समजून आपण घेत नाही आहेत आणि चुकीच्या कल्पना आणि चुकीच्या गोष्टी आपल्याला नाटक सिनेमातून कळत आहेत, कादंबऱ्या आणि तथाकथित पत्रकारांचे लेख, पेपरमधले लेख आणि ह्याच्यातून हे सगळं डोकं भडकवलं गेलेलं आहे.
त्यासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजेत की आपल्या मुलांना आपण धर्माचं शिक्षण घरातून दिलं पाहिजे, मुलांनाही दिलं पाहिजे, त्यावर मुलींनाही दिलं पाहिजे. त्याच्यात महत्त्वाचं मुलींना दिलं पाहिजे. आत्ता अडचण मोठी काय माहिती आहे का, इतके दिवस धर्म टिकला कारण स्त्रिया व्यवस्थित होत्या. आत्ता धर्म टिकण्याची अडचण ही की स्त्रिया आता चांगल्या नाही आहे, मुली बिघडल्या ना. आत्ता सध्याची मुली बिघडल्या कारण मुलींच्या डोक्यामध्येच हे भरवलं गेलं. फक्त स्वतःचं स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य शब्दाचाही नेमका काय अर्थ आहे याचा अर्थच म्हणजे स्वैराचार काय, स्वातंत्र्य काय, यातली काही बारीक सीमारेषा असते ती सीमारेषाच कोणाला पटायला तयार नाही आहे. ते त्यांच्या डोक्यात तसं घुसवल्या गेलेलं आहे. हे विष मारायचं जर असेल तर त्याला एकमेव पर्याय मी आत्ता जे सांगितलं. आत्ता मला परवा शंकराचार्यांनी पण विचारलं की सगळ्या जगाला म्हणजे सगळ्या लोकांना करता येईल अशी कोणती उपासना द्यायची. त्यांना एकानं प्रश्न विचारला म्हणून माझ्यापर्यंत आला होतो. मी त्यांना सांगितलं की गायत्रीची उपासना करा. ज्यांना कोणाला आता वेदमंत्राची अडचण येऊ शकते म्हणून पौराणिक गायत्री जी आहे, यो देव सवितास्माकं धियो धर्मादि गोचरे प्रेरयतस्य तद्भर्गस तद्वरेण्यम उपासमहे, ही पौराणिक गायत्री आहे. या गायत्रीचा सगळ्यांनी जप करा. म्हणजे त्या जपानं काय होईल की सगळ्यांच्या डोक्यामध्ये व्यवस्थित प्रकाश पडेल, आपले पदार्थाबद्दल आपल्या धर्माबद्दल हे होईल आणि व्यवस्थित राहतील. मी सगळ्यांना आता शंकराचार्यांकडून ते पत्र काढणार आहे आता मी आणि ते सगळीकडे वाटायला लावणार आहे की सगळ्या हिंदू समाजानं एक काय करायची, एक कोणती उपासना करायची. त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं की हा मंत्र, या मंत्राने एक फायदा काय होईल की विद्यार्थ्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पण वाढेल. तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात ते प्रश्नाचे पण परीक्षा पास होणं वगैरे हे तर प्रश्न सुटूनच जातील. आणि महत्त्वाचं बुद्धी शुद्ध होऊन धर्मांतर होणार नाही. लव जिहाद सारखे जे प्रकरण आहेत त्याला बराचसा आळा पडेल. आणि दुसरं एक महत्त्वाचं मारुतीची उपासना वाढवणं पण आवश्यक आहे. म्हणजे लव जिहाद जर कमी करायचं असेल तर एका चांगल्या संतांनी मला असं सांगितलेलं आहे, फक्त ते जास्त हे करू नका, फक्त आपल्यामध्ये ना की त्यांनी सांगितलं की मारुतीची उपासना करून मनोजव मारुततुल्य वेगमचा जप प्रत्येक मुलांना रोज 11 वेळा करायला लावा, मुलाला मुलींना सुद्धा. त्याच्यामुळं ते व्यवस्थित राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याचं जर जमलं तर दर मारुती जयंतीला हवन करा म्हणून सांगितलं. त्या हवनाचा अंगारा सगळ्यांना द्या. म्हणजे ते लोक काय करत आहेत सध्या अन्यरीत्या काही अभिचार प्रयोग करून म्हणजे स्मशानातली राख वगैरे घेऊन ती खाऊ घालत आहेत मुलांना मुलींना. नाही त्यांचीच विद्या, शाबरी विद्या पण नाही, त्यांची विद्या, त्यांच्या त्या विद्येतले जे त्यांचे कुराणातले जे मंत्र आहेत त्यांना ते वशीकरण वगैरे करत आहेत आणि त्यामुळं ती मुलगी हे आपल्या हातातून जाते. त्याला 2 उपाय आहेत. म्हणजे एक उपाय असा आहे तर की घाणेरडा उपाय वाटू शकतो, डुकराचा केस घ्यायचा ते आणि डुकराचा केस पाण्यामध्ये घालायचा आणि ते पाणी त्या मुलीला जर पाजवलं तर त्यांच्या मंत्राच्या प्रयोगाची शक्ती कमी होऊन जाते. हे जर कोणाकडे घडलं तर करून बघा. मी 2-3 ठिकाणी प्रयोग केला आणि सक्सेस झालेला आहे. म्हणून मी सांगतो की सुरुवातीला काय होतं की प्रयोग झाला आहे कसं कळायचं, तर ती मुलगी सुरुवातीला फार आपल्या अंगावर वगैरे येते, चिडायला लागते, खूप अग्रेसिव्ह होते. त्यामुळे समजायचं की ह्याच्यात हा प्रयोग आहे. तेव्हा तिला काही त्याच्या उलटं बोलायचंच नाही, तिला फक्त ते पाणी पहिल्यांदा पाहिजे होतं. 8 दिवस रोज तेच करायचं, बाकी काहीच करायचं नाही. त्याच्यानंतर ते काम होतं. 2-4 ठिकाणी हा प्रयोग केलेला आहे. आणि मनोजव मारुततुल्य म्हणजे मारुतीची उपासना आणि ही कोणती यो देव सवितास्माकं गायत्रीची उपासना जी पौराणिक गायत्री, तिची उपासना जर हिंदू धर्मीय लोकांनी सगळ्यांनी केली, मुलगा असो मुलगी असो वृद्ध असो आबाल असो, त्या सगळ्यांसाठीच ती चांगली आहे आणि सगळ्यांचंच कल्याण होईल. मला वाटतं भौतिक विवेचन माझं अपेक्षित झालेलं आहे. मी आता थांबतो. आता प्रश्न विचारा. हा प्रश्नोत्तर करू. तू प्रश्न चालू पण ते झालं का पाहून घे. सांगा म्हणजे प्रश्न विचारा त्यांच्याकडे, नुसतं काय करायचं नाही. जनरल मी बोललेलो आहे, म्हणजे असं काय फार मोठं. गायत्रीचा जप करायचा तर म्हणजे त्रिपदी गायत्री करा, त्रिपदा का साधा का ओम भूर्भुवः साधा करा. साधा चालतो. बरं. त्रिपदा गायत्री म्हणजे ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य. त्रिपदा म्हणजे काय, ते 3 ठिकाणी थांबत करायचं एवढंच. हां बाकी काही नाही. हां नाही, 3 ओंकारही म्हणायचे नाहीत, थांबायचं, किंचित पॉज घ्यायचा आणि हे करायचं एवढंच.
आम्हाला ते 3 ओंकार सांगतो. ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ओम धियो यो नः प्रचोदयात्. नाही तसं नाही, तसं नको. हां. फक्त 3 ठिकाणी थांबा. त्याला त्रिपद. ओम भूर्भुवः स्वः असं. तत्सवितुर्वरेण्यं हं. भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असं हां सांगा. आणि साधा आपले नेहमी करतात संध्याकाळी तुम्ही जसा जमते तसा करा. जाऊ द्या. ते त्याच्या हां ते तांत्रिक विषय येतो ते, आणि ते टेक्निक त्याच्यात नका जाऊ. ते साधा करा. आणि त्याचपेक्षा मी आत्ता जे म्हटलं ते यो देव सविता अस्माकमचा जप साधा सगळ्यांनीच करा. त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. स्त्री पुरुष ब्राह्मण अब्राह्मण काही विषयच नाही, सगळ्यांसाठी येतो. जेवढे हिंदू धर्मीय लोक आहेत त्या हिंदू धर्मातल्या लोकांना, हिंदू धर्माच्या बाहेरच्याही लोकांना काही विषय नाही. जर एखादा तर म्हटलं मला करायचा आहे तर त्यालाही चालू शकतो. असं सगळ्यांसाठी हा जप आहे. हो लिहून देतो. म्हणजे प्रश्न कालचे काय? आहे कोणाचा प्रश्न नाही संपलं? जय श्रीराम. बरेचसे स्तोत्र वगैरे पण बरेच वेळेस सांगतात की हे स्तोत्र म्हणा ते म्हणा, कुलदेवीचं किंवा कुलदेवताचं स्तोत्र असतं. तर बऱ्याचशा वेळेस कामाच्या गडबडीमुळे ते वेळ भेटत नाही. तर मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे न चुकता दररोज सकाळ संध्या एवढं केलं तरी जमेल का? जेवढे आपले कुलदेवी कुलदेवताचे जे स्तोत्र असतं ते सुद्धा करणं आवश्यक आहे पूजेसोबत? असं आहे की कुलदेवतेचं तर करणं आवश्यक आहेच आहे. फक्त ते स्तोत्र म्हणताय का 10 वेळा जप करताय का नुसतं नामस्मरण केलं तरी चालू शकतं. तुम्हाला जसा वेळ मिळेल. देवतेला नमस्कार केला तरी तेच होतं. एक नमस्कारात्मक पूजा जी आहे ना ती नुसती नमस्कार केला तरी होते, हे लक्षात ठेवा. महत्त्वाचं काय आहे की जी कुलदेवता आहे किंवा जी आपली इष्टदेवता आहे तिचं अनुसंधान आपल्यामध्ये राहिलं पाहिजे. ते स्तोत्रानं तुमच्या मनामध्ये होतं ते स्तोत्र म्हणा, नामस्मरण होतं तर नामस्मरण करा. जेवढे शक्य आहे तेवढं करा. जास्त केलं तर उलट चांगलं, पण कमीत कमी तिचं अनुसंधान, तिचे आपल्यावर उपकार असतात, आपल्या कुलावरती जे उपकार असतात ते उपकाराची जाणीव ठेवणं महत्त्वाचं आहे. कृतज्ञता ज्याला म्हणतो आपण ती आवश्यकता. नाहीतर आपल्याला कृतज्ञ दोष लागतो. आणि त्या कृतज्ञस्य नास्ति निष्कृती असे. जो कृतज्ञपणे वागतो त्याला प्रायश्चित्त नाही आहे. हे फार मोठा दोष आहे. कृतज्ञतेमध्ये फार मोठा दोष आहे. हो, त्यांना काय त्यांची माणसं वाढवायची आहेत त्यांना, त्यामुळे ते दोन्ही पद्धतीने करतात. हो हो, मुलंही मग काही वेळा मुलांना पण ते धर्मांतरित करतात ना. दोन्हीकडे आहे ते. नाही मारुतीतच आणि तेच नाही, त्यांचं कुठलंही तंत्र फेल करण्यासाठी तेच उपयोग आहे. नाही आणि ते केस ते कोणालाही ज्याच्यावर तो प्रयोग झालाय त्याच्यावर. आपल्या मुलांची जी वृत्ती झाली आहे ना, यात काय पडलंय त्यात काय पडलंय, म्हणजे सगळं ओळख या सगळ्या गोष्टीची वृत्ती झाली, प्रत्येक घरातच ही झाली आहे. तर ही वृत्ती बदलण्यासाठी त्याला 2 उपाय आहेत. एक, तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, पण प्रत्येक वेळेस समजावून सांगितल्यानंतर माणूस करतो असं काही नाही. हा मोठा गैरसमज आहे. पण तसं काही नसतं. ज्ञान असलं म्हणजे माणूस तसा वागतच नाही असं काही नाही. तंबाखूचं वगैरे स्पष्ट उदाहरण आहे, सिगरेटचं वगैरे उदाहरण आहे की त्याच्यात लिहिलं जरी असलं तरी लोक करतातच. त्याच्या सुरुवातीला तुम्ही थोडं काय होईना काही काळ सक्तपणे त्यांच्याकडून ते करून घेतलं पाहिजे. तुला पटो न पटो हे कर. मग त्याच्यात थोडासा राग लोभ झाला तरी चालेल, काही दिवस कटकटी झाल्या तरी चालतील, पण ती कटकटी सहन केली पाहिजे. आपण काय करतोय त्या कटकटीपासून दूर जातोय काही वेळा, पण काही वेळा ते करणं भाग आहे, हे लक्षात ठेवा. कारण व्यवहार आहे, व्यवहारामध्ये इतकं सात्विकतेने काम होत नसतं. प्रत्येकजण वेगळा आहे, प्रत्येकाचं पिंड वेगळं आहे, प्रत्येकाचं वासना वेगळी आहे, प्रत्येकाचा मागचे जन्माचे संस्कार वेगळे आहेत. त्यामुळे तो बसेलच आणि तो करेलच असं नाही. मग अशा वेळेस सगळेच साम दाम दंड कशासाठी आहेत? त्यासाठीच आहेत. आणि अनुग्रह आणि निग्रह या 2 शक्ती भगवंतही वापरतोच. त्यात ताडण करणे म्हणजे निग्रह करणे. ताडा म्हणजे प्रत्यक्ष मारा असं माझं म्हणणं नाही आहे, पण सगळ्याचा उपयोग केला पाहिजे. कामंदकी नीतीसारात असं सांगितलंय की अति मोकळं सोडलं तर पोरं डोक्यावर बसतात आणि अति मारलं तरी ते कठोर होतात, म्हणून मधला मार्ग स्वीकारला पाहिजे. ते स्किल तुमच्यात पाहिजे. ते स्किल तुमचे, हे लक्षात ठेवा. आईबाबांचं मध्यम मार्गानं ते कसं करता येईल ते. आपल्या घरापर्यंत आपण हे करू शकतो.
प्रत्येकानं आपल्या घरात केलं तर विषयच राहत नाही ना. नाही नाही, असं होतं. माझ्या घरात मला आमची वागीश्वरी मला लहानपणी असा प्रश्न विचारायची की आपल्याच घरात का उपासना होती, दुसरीकडे का होत नाही, दुसरीकडे कोणी करत नाही, त्यांची मुलं ते बरोबर 6 वाजता खेळायला जातात, आम्हाला खेळता येत नाही. पण त्यावेळेस तिला म्हणायचो मी की तू फक्त बस. आता तो प्रश्न तिला राहत नाही, कारण आता तिचे अंगवळणी पडलं. हां, ते आपोआप होतं. आणि असं प्रत्येकानं आपापल्या घरापुरतं केलं तरी मग हळूहळू समाज बदलतो ना. थेंबे थेंबे तळे साचेसारखंच व्यक्तीपर्यंत समाज बदलत असतो. जसं आता काही नवीन प्रथा पडून लोक आता ते आहेरवेरचं केवढं करायला, एक जणाने केलं की दुसरं करतो की नाही बघून, तसं करा. हां, वाढलं पाहिजे आणि थोडंसं हे केलं पाहिजे. आमची वागीश्वरी आम्हाला लहानपणी असा प्रश्न विचारायची, रोज विचारायची मला. त्याला खेळायला जायचा त्रास व्हायचा ना, 6 वाजता आमची उपासना असायची. पण मी म्हटलं नाही, हे करायचंच. मग काही वेळा तिला समजून, काही वेळा रागवून, काही वेळा मारून हे सगळं केलं. आता तो प्रश्नच राहत नाही की आता ते आपोआप ते करतात. ते सगळी मुलं त्यांचं राहिलं तर त्यांचं जपही करतात. ते आता समजा राहिला जप एखाद्या दिवशी, तर दुसऱ्या दिवशी ते मागचं करून घेतात, ते पूर्ण करून घेतात. दुसऱ्या दिवशी किंवा रविवारी करतात ते. म्हणजे आता ते त्यांना ते वळलं, अंगात पडलं ना. पण समाजाला या दवाखान्यांची गरज खूप गरज. हो हो. हां, नाही आता त्यात कसं आहे, पितृदोष हे शब्द जे आहेत ना, कालसर्प आणि नारायण नागबळी याचं कसं आहे, नाही त्यात फक्त कालसर्पाच्या बाबतीत तसं विधान आहे. नारायण नागबळी वगैरे पूर्वी धर्मशास्त्र ग्रंथात सांगितलेले आहेत. पितृदोषाचं असं आहे की 7 पिढ्यापर्यंतचं सगळं गणित आहे ते. म्हणून आपल्याकडे भावकीमध्ये 7 पिढ्यापर्यंत 10 दिवसाचा संबंध, आपण कोणी गेलं तर 10 दिवसाचं आपण पालन करतो, ते 7 पिढ्यापर्यंतचं असतं. 7 पिढ्यापर्यंत पितृदोष असतो, तो आपल्यापर्यंत येतो. पुष्कळ वेळा पितृदोष हा सगळ्यांना लागत नाही, काही व्यक्तीलाच लागतो. मग याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीचा आणि त्या गेलेल्या व्यक्तीचा काही संबंध असतो. एक लक्षात ठेवा, कोणालाही कोणताही दोष किंवा कोणतंही पुण्य, म्हणजे एखादं बक्षीस जरी मिळालं तर ऋणानुबंध असल्याशिवाय मिळत नाही, आणि पापही लागलं, एखादी शिक्षा मिळाली तर ऋणानुबंध असल्याशिवाय नाही होत नाही. हे जसं दृष्टात आहे तसं ह्याच्यात पण आहे, अदृष्टामध्ये पण आहे. चांगलं फळ जेव्हा मिळतं त्यावेळेस हे ऋणानुबंध असतो, आणि वाईट फळही असतं त्यावेळेस एखाद्या पितरांचा त्रास आपल्याला झाला तर पुष्कळ वेळा आपण म्हणतो ना की आमच्या बाकीच्यांना काही होत नाही, मग आम्हालाच का. अरे तुमचं त्याचं काही मागचं असतं. असा एक नियम आहे की यस्माच्च येनच यदाच यथाच यच्च यावच्च यत्र शुभा शुभमात्मकर्म तस्माच्च तेनच तदाच तथाच तच्च तावच्च तत्रच कृतांत वशादुपैती. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या साधनासाठी, ज्या पद्धतीनं, ज्या कारणानं जी काही शुभ किंवा अशुभ कर्म ज्या वेळेत केले, जेवढ्या वेळापर्यंत केले, त्या परिमाणामध्ये हे सगळं तुम्हाला शुभ किंवा अशुभ फळ मिळतं. मग तसंच आहे, एखादा पितर तुमच्या पाठीमागे लागला तर तुमचं त्याचं काही मागचा ऋणानुबंध असतो. आता काय झालेलं आहे की जुन्या संत महंत जी मोठी लोक होती त्यांना ती योगज प्रत्यक्षानं ते दिसत असे, त्यामुळे ते सांगू शकत होते. आता तेवढ्या ताकदीची माणसं राहिली नसल्यामुळं आता आपल्यासमोर असं आपल्याला वाटतं की खरं आहे का खोटं आहे असा संदेह येतोय. पण असं आहे की जर तुम्हाला जर संदेह आलाच अशा प्रसंगी काय करावं असा जर प्रश्न वाटला तर कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः यश्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम. हा भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 7वा श्लोक आहे. याचा रोज 108 जप करून झोपी जा. तुमचा कोणता पितर तुम्हाला त्रास देतो तो तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला सांगून जाईल. म्हणजे आहे की नाही हे पण, आपल्याला खरंच पितृदोष आहे की नाही ते पण सांगेल तुम्हाला. तुम्हाला निर्णय होईल म्हणून मी सांगितलं. भगवद्गीतेचा 2ऱ्या अध्यायातला 7वा श्लोक ते तुम्हाला होऊन जाईल. म्हणजे पुष्कळ वेळा गणित चुकूही शकतं. किंवा आता काही ठिकाणी ते कालसर्प आणि इतकं हे झालेलं आहे की कोणी आलं की पत्रिका दाखवली कालसर्प सांगायला लागले. कालसर्पाच्या बाबतीमध्ये मात्र संदेह आहे, कारण प्राचीन ग्रंथात त्याचा तसा उल्लेख नाही आहे. मी ज्या परंपरेत शिकलो, म्हणजे बाबूराव अपस्तंभांच्यापर्यंत, आम्ही कालसर्प सांगत नाही, आम्ही मानत नाही, हे लक्षात ठेवा. काय पण बाकी ज्या परंपरेत काही करतायत आता त्याला काय हे नाही, त्याला पर्याय नाही. नारायण नागबळी तर मुळातच आहे. नारायण बळी वेगळं आहे आणि नागबळी असे 2 वेगळे विधान आहेत. ते
सर्पदोष जर असेल, की बृहत्पाराशर नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यात त्यांनी काही शाप सांगितले. त्या शापामध्ये सर्पदोष असेल तर नागबळी करावा असं आहे. पितृदोषासाठी नागबळी नाही आहे. पण नारायण बळीचं असं आहे की नारायण बळी कशासाठी करावी, तर कोणी आत्महत्या केली असेल आपल्या घरात, तर त्या म्हणजे आत्ता कोणी आत्महत्या केली आणि त्याचं प्रेतदहन करायचं, त्याच्या आधी नारायण बळी करूनच मग प्रेतदहन केलं पाहिजे. ते होत नाही त्या प्रसंगामध्ये, म्हणून मग ते नंतर कधीतरी केल्या जाते. आत्महत्या केली असेल किंवा अपघाती निधन झालेलं आहे अशा प्रसंगामध्ये, किंवा अकाली कोणी गेला आहे किंवा त्याचा खून झाला आहे, विष देऊन कोणी मारलं आहे काय वगैरे वगैरे, अशा प्रसंगामध्ये नारायण बळी करणं आवश्यक आहे. म्हणून नारायण बळी वेगळा, नागबळी वेगळा. नारायण बळी हा पितृदोषाशी किंवा प्रेतदोषाशी संबंधित आहे. नागबळी हा सर्पदोषाशी संबंधित आहे. आपल्या हातून काही साप मारला गेला वगैरे असेल, काही असेल, तुमच्या काही वेळा कुलाचं संरक्षक सर्प असतो. अनेक ठिकाणी असं असतं की काही पूर्वजच त्या रूपानं ते फिरत असतात आणि मग ते संरक्षण करतात. जसं श्रीधर स्वामींच्या चरित्रामध्ये वर्णन आहे की श्रीधर स्वामींच्या पूर्वजांच्याकडून त्यांचाच संरक्षक असलेला सर्प मारला गेला, म्हणून त्यांना त्या सर्पानं येऊन रात्री स्वप्नात सांगितलं की आता 7 पिढ्या तुम्हाला दारिद्र्य भोगावं लागेल, 7व्या पिढीला एक मोठा सत्पुरुष येईल आणि तो माझा उद्धार करेल. ते 7व्या पिढीला श्रीधर स्वामी आले. तोपर्यंत मग त्यांना खूप दारिद्र्य वगैरे भोगावं लागलं, असं त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. कधी कधी असंही घडतं. चांगल्या मार्गावरनं जातोय, सगळं करतोय, पण त्या ह्याच्यामध्ये खूप अडथळे, असं जनरल आपण पाहतो की त्यांना खूप त्रास, त्यांना खूप अडथळे असतात. मग अशा वेळेस आपल्या धर्मावरची निष्ठा आपण कशी ठेवली पाहिजे? मग आपल्याला कधी कधी असं वाटतं ना की एवढं करून सुद्धा मग आपल्यालाच असा का त्रास, हे असं का? त्याला वेदार उत्तर जे दिलंय अशा बाबतीमध्ये अदफ पश्यस्व मोपरी, आपल्यापेक्षा सुखी माणसाकडे आपण पाहतो म्हणून आपल्याला त्रास होतो. नेहमी काय होतं की आपण हे सगळं करतो आणि मग आपल्याला काही त्रास झाला की बाबा त्यांना काही होत नाही, ते किती चांगले आहेत, ते किती चांगले राहत आहेत. वस्तुतः तो त्याच्या पातळीवर दुःखीच असतो त्याचा जर विचार केला, कारण आपल्याला त्याचं वैयक्तिक जीवन माहीत नसतं खरं म्हणजे विचार केला. पण तरीसुद्धा वेद असं म्हणतं की अशा वेळेस अदफ पश्यस्व मा उपरी, आपल्यापेक्षा दुःखी माणसाकडे पाहायचं, खाली पहा, वर नको पाहू. कळलं का? आपल्यापेक्षा दुःखी माणसाकडे पाहत राहायचं, म्हणजे मग लक्षात येतं की जगामध्ये किती दुःख आहे. आणि खरंच आहे, जगामध्ये आपल्यापेक्षा खूप दुःखी लोक आहेत, आपण काहीच नाही आहोत. उगी आपण त्या गोष्टीचा हे करतो, म्हणजे पुष्कळ वेळा आपण त्याचा बाऊ करतो किंवा पुष्कळ वेळा आपण तो खूप समजतो. ती समस्या तेवढी मोठी नसते, पण ते पुष्कळ गोष्टी अशा की ते महाभारत तुम्ही पाहिलं का? त्या महाभारतमध्ये काही बाणांना उत्तर देत होते, काही बाण नुसतं सोडून देत होते बघा. तसं काही वेळा ती गोष्ट समस्या नुसतं सोडून दिल्यानंच काम होतं, दुर्लक्ष केल्यानंच. काही करायचं त्याला उत्तर द्यायचं नाही, काही नाही, दुर्लक्ष करणं हे उत्तर असतं त्या काही वेळा त्या समस्येचं. जसं मुलगा ऐकत नाहीये, हा जनरल सगळीकडे आहे. हा प्रश्न तुमचा आमचा असं आपल्याला वाटतं, श्रीकृष्णांचा सुद्धा हा प्रश्न होता. मी तुम्हाला सांगतो, महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी एकदम नारदाला बोलवलं, म्हणले काय करावं, म्हणले एक जण माझं ऐकत नाही. म्हणले प्रद्युम्न आपल्याला करतो, साम आपलं करतो, त्यांनी ती सगळी लिस्टच वाचली आहे, एक पूर्ण अध्याय तुम्हाला मी काढून दाखवतो. म्हणजे हा प्रश्न तेव्हापासूनचा आहे, सनातन प्रश्न असं म्हणायला काही हरकत नाही. याला काय शास्त्राने काय सांगितलं की तुमचं कर्तव्य असं आहे की तुम्ही त्याला 3 वेळा समजावून सांगा. तो जर काही वाईट वागत असेल, चुकीच्या मार्गाला जात असेल, तुम्हाला असं वाटतं की याचं नुकसान होतंय, तर त्यानं विचारो अथवा न विचारो, तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही त्याला सांगून टाका 3 वेळा. त्याच्यानंतर 4थ्या वेळा काही होईल ते त्याचं कर्तव्य कर, त्याचं नशीब आणि तो, मग मात्र तुमच्यावर तो दोष येत नाही. आणि असंच आहे महाभारतामध्ये बघा, धृतराष्ट्र कोणाचंही ऐकणार नाही हे सगळ्यांना माहीत होतं, पण सगळ्या ऋषीमुनींनी जाऊन त्या धृतराष्ट्राला सांगितलं की युद्ध थांबव. प्रत्येकाने प्रयत्न केला का, तर असं होऊ नये उद्या समाजानं असं किंवा उद्या इतिहासानं असं विचारू की तुम्ही त्यावेळेस काय करत होता, तुमचं कर्तव्य कर्म होतं की नाही. तुम्ही सांगता ना आम्ही चुकत होतो, आम्हाला कळत नव्हतं, तुम्ही काय केलं. पुष्कळ वेळा नंतर असंच उत्तर येतं की नाही, त्यावेळेस तुम्ही काय केलं, तुम्ही आम्हाला कुठं बोललात. तर त्याचं उत्तर हे की शास्त्रानं सांगितले 3 वेळा सांगावं, आणि 3ऱ्यांदा नंतर सोडलं, मग शिष्य असो मुलगा असो, दोघांच्या प्रती नियम हा समान आहे की मग नंतर त्या शिष्याची जिम्मेदारी नसते, त्या मुलाची जिम्मेदारी नसते, मग ती समस्याच राहत नाही. पण आपण ते काय करतो, ती समस्या धरून ठेवतो. पोरगं ऐकत नाही, मग ही समस्या एवढी जोरात असते आपली की ती मग
काही जरी प्रश्न निर्माण झाला, कुठलाही विषय असला तर नसताना तो काढून आपण त्याच्यात ती समस्या घुसडवतो आणि मग त्यावेळेस ते बोलतो, असं होतं आणि त्यामुळे ती वाढत जाते. शास्त्र म्हणतं 3 वेळा सांगा आणि सोडून द्या, हेच उत्तर देतं, दुसरं काहीच उत्तर नाही आहे. पत्रिका जुळणं हे लग्नामध्ये आपण आवश्यक म्हणतो, पण 36 गुण पत्रिका जमावी का नाही? 36 कसं आहे, त्याच्यात 2 प्रकार आहेत. 36 गुण जे आहे ते पूर्ण 100% गुण उतरले एवढंच उत्तर आहे त्याचं. पण तशी फेल्युअर गेलेली दिसतात, म्हणजे 36 गुण जमलेली. हां, ते म्हणून म्हटलं की नुसते गुण पाहून उपयोग नाही होत, कुंडली पण पाहिली पाहिजे, दोन्हींचंही हे केलं पाहिजे, दोन्हीकडे उत्तर आलं पाहिजे समान. नाही सांगितलं त्याने उत्तर. हे बघा, वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह, गण, भकुट, नाड्यश्च, हे 8 गोष्टी आहेत. ह्या 8 गोष्टी आपण जे गुण पाहतो की नाही, घटित पण ज्याला म्हणतात, त्यामध्ये हे आपण या 8 गोष्टींचं चिंतन करतो. या 8 गोष्टींचं असं आहे की यातला वर्णाला 1 मार्क आहे, वश्याला 2 आहे, त्याच्यानंतर असं प्रत्येकाला 1-1 मार्क वाढत नाडीला 8 मार्क आहेत. या सगळ्याचं गणित केलं की ते 36 उत्तर येतं. म्हणजे ज्यावेळेस 36 गणित आलं म्हणजे याचा अर्थ 100% उत्तर आलं, हे लक्षात ठेवा. पण हे एक प्रकार झाला, ही एक पद्धत. पण कुंडली पण पाहिली पाहिजे. कुंडलीत काय असतं, स्वभावाचा विचार असतो आणि या सगळ्याच्या उपर तुम्हाला मी सांगू का, संस्कार महत्त्वाचे. पूर्वीच्या कुंडलीतही खूप काही होतं, आत्ताच काही एवढे जास्त जाणवायला लागले. आता संस्कारांचा अभाव आहे. आपण सहन करण्याचं सोडूनच दिले, थोडंसुद्धा आपण सहन करण्यात आलो. एकमेकाचं जे सहन करणं आहे ते न करण्यामुळं आत्ता आपला प्रश्न आहे. आता ते कुंडली वगैरेचं खरं म्हणजे माझ्या दृष्टीनं बाद आहे, कारण याचं एक कारणही असं आहे की शास्त्रानं सांगितलेली विवाहाची मर्यादा आपण सोडून दिलेली आहे. 9 वर्षाच्या आत मुलगी असेल तर तिचा विवाह करावा असं आहे. आता ते काय आपण करत नाही, इतक्या लहानपणी शक्य नाही म्हणून आपण ते आता ते एवढे स्वतःचा निर्णय घेण्या इतके शहाणे झालेल्या अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेस करतो तेव्हा कुंडली तरी काय करणार आहे मला सांगा तुम्ही, काहीच करू शकत नाही आहे. त्यामुळे कुंडली पाहणं सुद्धा एक प्रकारे मूर्खपणा आहे, कालवायची वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे विचार केला तर. आपण पाहतोय वगैरे सगळं करतोय, पण ते मुळात संस्कार जर असतील तर जुन्या काळामध्ये सुद्धा हे सगळं होत होतं. हे काही आत्ताच झाले असं नाही आहे, आत्ता ते जास्त जाणवायला लागले. जुन्या काळात थोडंफार होतं, पण संस्कारामुळं 10-10 वर्ष अबोल असलं, 14-14 वर्ष मुलीला सोडली ते पुन्हा ती तिकडं सासरी गेल्याची उदाहरणं आहेत आपल्याकडे. जुन्या काळात होतीच की हे सगळं. माणसं चांगले सगळ्याच काळात कशी असतील, सगळ्या काळात सगळ्या पद्धतीचे लोक असणार हे लक्षात ठेवा. वाईट लोक असणार, चांगले असणार, सगळेच असणार. पण जे संस्कार होते, ते तितिक्षा होती, ते टिकून ठेवण्याचे प्रयत्न होते, मोठ्या माणसांचं ऐकायची पद्धत होती, समाजातल्या कोणत्या तरी काही माणसांना मान द्यायची पद्धत होती, यामुळे जे काही थोडं जुळल्या जात होतं ते सगळीच व्यवस्था आपण आज कोलमडून टाकलेली आहे. त्याचे हे परिणाम आहेत. कुंडली हे नंतरचं उत्तर आहे, मुळात समाज व्यवस्था हे उत्तर आत्ताचं आहे असं मला वाटतं. संस्कार फार महत्त्वाचे आहेत आणि तेच आपण विसरतो आहोत. म्हणजे बघा ना, आपण आता साधं कोणी जर आपल्याला भेटायला आलं 5 मिनटं, मग 5 मिनटं ते नाही तर आपण थांबत नाही तिथं, मी जाऊन येतो म्हणतो. आपल्या तो गाडी झाली म्हणून लगेच आपण आपल्या घरी निघून येतो. 5 मिनिट थांबायला काय बिघडतं, पण नाही आपण थांबत नाही आहे. आपल्यातली ती हेच राहिली नाही, ती क्षमताच राहिली नाही ऐकण्याची, पेशन्स ज्याला म्हणतात ते राहिलंच नाही. 5 मिनिट थांबलं, 10 मिनिट थांबलं का बिघडतं का, पण नाही लगेच तो नाही आहे, मग आपण निघून येतो. आपण म्हणजे एक साध्या साध्या गोष्टीत आपली ही स्थिती आहे. मग आपण दुसऱ्याचं कसं, दुसऱ्याबरोबर कसं राहणार, हे झालंय ना. प्रश्न संपले. एक मला फक्त विचारायचं आहे, दुःस्वप्न काय एखादं वाईट स्वप्न असं ते सुटत जातं, काही कारण नसताना समजा त्याला काय म्हणजे विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा, किंवा सगळं जर जमलं नाही तर विष्णू सहस्रनामात भगवंताचं एक नाव येतं की दुःस्वप्न नाशनहा, त्याचाच जप केला तरी चालेल. तेवढ्या श्लोकाचा तो ते नाव ज्या श्लोकात येतं ते श्लोक 12 वेळा म्हणावं तरी दुःस्वप्न नाश होतो. प्रश्न सगळ्यांना ऐकू जात नाही, फक्त उत्तरच कळतं म्हणून माहिती आहे. या मुलांसमोर वेगवेगळी पुस्तकं अशी येत आहेत की आधुनिक विचारांची, की राम आता आपण द केरला स्टोरी म्हणून एक पिक्चर निघाला मध्ये, तर ते बरोबर सांगतात की तुमच्या देवतेने काय केलं नाही म्हणून तुम्ही त्यांची श्रद्धा करता.
रामाने तर सीतेला सोडलं, कृष्णाने अशा केलं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी. तर ह्यामुळे ह्या मुलांना सांगताना पालक खूप परेशान होत आहेत की असे काय करावं म्हणजे याची मग श्रद्धा पालक त्याला दोन गोष्टी आहेत शंका की निर्माण होत आहेत. पालकांनी आधी स्वतःचा अभ्यास वाढवला पाहिजे. दरवेळेस काही तुम्हाला आपल्याकडे एक तर तुम्हाला जमत नसेल तर ज्यांना जमतं त्यांच्याकडे या मुलांना घेऊन जा. दुसरी एक परिस्थिती की ज्यांच्याकडे हे आहे आपण ते दोन्ही करत नाही आहेत, आपण सांगत नाही आणि ज्यांच्याकडे जायचं त्या मुलांना तिथपर्यंत आपण नेत नाही आहे. किंवा चांगली बाजू सांगा ना. समजा खंडन मंडन सोडून द्या, ते आक्षेपण निराकरण सोडून द्या, पण तुम्ही चांगली बाजू सांगा ना. आपण चांगली बाजू पण सांगायला कमी पडतोय, सांगत नाही आहेत आपण. म्हणून पूर्वीच्या काळात जे आजी आजोबा गोष्टी सांगत होते त्यातूनच आपल्याला रामायण महाभारत कळलं ना. आपल्याला तरी रामायण महाभारत काय आपण काही उघडून काढलं का? म्हणजे नंतर आता अभ्यासक म्हणून वेगळी गोष्ट आहे, पण सामान्यपणे मी बोलायला लागलो की रामायण महाभारत जे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्या आजी आजोबांच्या गोष्टीमुळं. तर आजी आजोबा नाही येतं तर आता ती जिम्मेदारी आपली आहे, आपण ते केलं पाहिजे आणि त्यातली चांगली बाजू सांगितली पाहिजे. खंडन मंडनाची गोष्ट असेल तर मग जे ते करू शकतात त्यांच्याकडे न्यायचं, अशा काही गोष्टी किंवा त्यांना तशी पुस्तकं आपण आणून द्यायची. लहानपणीच हेच व्हायला पाहिजे, त्यांना हे करायला पाहिजे. हां, आपल्या वेदांचं किंवा असं कुठलं पुस्तक आहे का की जे म्हणजे मराठी खूप आहे. की जे आपण मुलांना त्यातलं, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये ते लॉजिक विचारतात. काही आपण धर्माच्या गोष्टी सांगितल्या की ह्याच्या पाठीमागे लॉजिक काय ते सांगा. तर असं काही आहे का की जे आवर्जून आम्हाला आहेत. वाचलं पाहिजे? आपणचं वाटा आपल्या इथं जे पुस्तक आहे ना ते पहिल्यांदा सगळ्यांना वाचायला द्या, त्याची तुम्ही पारायण करा. बऱ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सापडून जातात. नंतर मग बाकी वाटा आपल्या हिताच्या हे जे प्रश्न आहेत, मग नंतर मग आपोआपच तुम्हाला तुमच्या त्या गोष्टीतून कळायला लागतं काय उत्तर कसं द्यायचं ते पण कळतं, सगळंच कळतं. त्याची पारायणं पहिल्यांदा करा. पारायण म्हणजे हे समजून घेऊन अशा पद्धतीने खूप वेळा वाचा या अर्थानं. पारायण म्हणजे पोथी पारायण ना अशा अर्थानं नाही. हे आता आपण रोज सकाळी ऐकायला येतं नमाज पढने का टाइम हो गया बच्चों को भेजो. मग आपले मुलं म्हणतात की ते लोक कसे नेतात, तर आम्हाला तर तुम्ही कधी देवळात वगैरे येतच नाहीत मुलं, आपण न्यायला तयार असतो तरी. आणि मोठे माणसं त्यांचे लोक आपलं कामातलं म्हणजे नमाजची वेळ झाली की सोडून जातात, पण आपले लोक तेच तर असं करतात. ते काय आहे, मुख्य तेच आहे की त्यांच्यातला अगदी साधा पंक्चर काढणारा जरी असला तरी तो नोकरीवर पाणी सोडण्याची तयारी ठेवतो धर्मासाठी. त्याला जर म्हटलं तू या जायचं नाही, तुला तुझी नोकरी, तो नोकरी नको म्हणतो तुमची. आणि आपण काय करतो की नोकरीसाठी आपल्या धर्माची वेळ बदलत राहतो. हीच मानसिकता बदलणं आवश्यक आहे पहिल्यांदा. ही मानसिकता जोपर्यंत आपलीच बदलणार, आपण काय करू शकतो याच्यासाठी? आपली मानसिकता पहिल्यांदा बदलायची आणि मुलांना आपण गेलं जायचं. ते नाही म्हटलं तर रोज त्याला म्हणा. मगाशी बी जे म्हटलं की नाही, बळजबरी करा पहिल्यांदा. जर येत नसतील तर पहिल्यांदा बळजबरीच करावी लागते. कारण धर्मकार्य असं आहे की आणि शेवटी आपला धर्म जो आहे तो सात्विक आहे, हे पण लक्षात घ्या. सात्विक गोष्ट ही सहजासहजी कोणाला म्हणजे होऊ शकत नाही. म्हणजे इथं 1 घंटा बसा म्हणलं तर बसणं अवघड आहे, हे लक्षात ठेवा. 1 तास फिरून येणं सोपं आहे, 1 तास बसणं अवघड आहे, कारण ती सात्विक गोष्ट आहे. रजोगुणाची गोष्ट चाल नाही, त्यामुळे तो माणूस चालतो, लगेच चालतो, पळतो, काय करतो. त्याला जर म्हटलं पळ तर पळेल ते, पण त्याला बस म्हटलं तर अवघड आहे, कारण ती सात्विक आहे. मुळात आपला धर्म सात्विक आहे. म्हणून सात्विकतेकडे प्रवृत्ती करायची तर आपल्याला त्या कारण सगळ्यांचेच रजोगुण तमोगुण आहेत आपल्या सगळ्यांच्यामध्ये, त्यामुळं त्याच्यातून आपल्याला ते जायचं आहे तर त्यावेळेला काही वेळा बळजबरी पण करावी लागते. तो मार्गच मोडायचा म्हणलं तर ते आपल्याला बळजबरी करूनच करावं लागेल ते. म्हणून मनही तसंच वळवावं लागेल. मन मात्र एक आहे की मनाचं एक वैशिष्ट्य आहे की मन किती चंचल असू द्या, त्याला एकदा गोडी लागली की ते बरोबर तिकडे जातं. चांगलं असो वाईट असो, मनाचं हे वैशिष्ट्य की त्याला चांगल्याची गोडी लागली तर चांगलं करतं, वाईटाची गोडी लागली तर वाईट करतं. मनाला ती गोडी लावण्यासाठी तर हे सगळे प्रयत्न आहेत. नाहीतर काय ज्ञानोबाऱ्या काय म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी. क्षणभरच थांबायला सांगितलंय ना, पण ते क्षण येत नाही, हे मोठी अडचण आहे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी अख्खं आयुष्य आपल्याला लावावं लागतं मागे. महामानुस्मरण युद्धाचे म्हणायचं कशासाठी, मला आठवत तू युद्ध करे कशासाठी, म्हणजे प्रत्येक क्षणी आठवण ठेव हे सांगायचं कशासाठी. ते मनाला ती सवय लावणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही ती मनाला सवय लावणार नाही तोपर्यंत ते होणार नाही. मनाचे सज्ज म्हणजे मनाच्या श्लोकात तरी काय सांगितलं हे ते चिंतन करा. ओंकार म्हटल्यानंतर त्रास होत असेल तर काय करावं?
ओंकार म्हणू नका ना, नुसतं नाम घ्या. त्यांना उष्णता जर वाढत असेल तर ते करू नका. आणि तसं ओंकाराचे सगळे अधिकारी पण नाही आहेत, त्यामुळे सगळ्यांनी तर घेऊच नाही. सरळ नाम साधं श्रीराम जयराम जय जयराम इतकं चांगलं सोपं असतं ना. ते ओम एकच आहे ना, दुसरं काहीच नाही आहे. ओमचाच अर्थ श्रीराम जयराम जय जयराम आहे, हे लक्षात ठेवा. श्रीराम जयराम जय जयरामचाच अर्थ गायत्री आहे. गायत्री मंत्रामध्ये ओंकार आहे ना. हो ना, मग जर त्रास होत ते म्हणू नका ना, त्रास होत असेल तर. कारण त्यांना उष्णता वाढते आणि शरीरावर विपरीत परिणाम होतात. ज्यांना त्याचा त्रास होतो त्यांनी ते करू नये, त्यांनी आपलं साधं नामस्मरण करावं. ते विपरीत परिणाम होतात, काही ठिकाणी विपरीत परिणाम दिसतात. हे लक्षात ठेवा. पहाटे म्हटलं की चांगले परिणाम होतात, पण पहाटेच्या इतर वेळेस म्हटलं की मग वाईट परिणाम होतात, विपरीत परिणाम होतात. हो, पहाटे म्हटलं की तुम्ही चांगला परिणाम होतो. मग त्यावेळेस म्हणा, मग एरवी म्हणू नका, एवढंच करा, त्याला काय. पण विपरीत परिणाम जर होत असतील म्हणून सगळ्यांनी साधं, मी मगाशी जे म्हटलं ना, सगळ्यांना सहज सोपी नामस्मरण उपासना आहे ती केलेली जास्त चांगली. कारण काय, आपण शरीर आत्ता काय आहे, आपलं खाणं पिणं पण व्यवस्थित नाही आहे, हे लक्षात ठेवा. जे जसं खायला पाहिजे, साधना करत असताना शरीरामध्ये अत्यंत सात्विक अन्न गेलं पाहिजे, तेवढं सात्विक अन्न आपल्या पोटात जात नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं पण आपल्याला त्रास होतो. जेवढ्या प्रमाणात खायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण खात नाही, असे सगळे अनेक त्याच्यात एक गोष्टी आहेत. त्यामुळं नामस्मरण केलेलं बरं. आणि आत्ता आपल्याला ती सवय नाही आहे, आपलं खाणं पिणं तितकं बदललेलं आहे, वागणं बोलणं म्हणजे मागच्या पिढीचं आणि आत्ता आपल्या पिढीचं आपण हेच करू नये, तुलनाच करू नये. हे त्यामुळं आपण ते साधे नामस्मरण करावं त्याच्यापेक्षा, दुसरं करण्यापेक्षा. त्या मंत्रांनाही खूप त्रास होतो, आपल्यालाही त्रास होतो, मंत्रांनाही त्रास होतो, असं होतं. दोन्हींनाही त्रास होतो. पितृदोष गेला हे कसं कळलं? म्हणजे नारायण नागबळी केला आम्ही, पण मग काम झालं का? ज्याच्यासाठी केलं ते काम झालं का? नाही झालं. बाकी काही चांगले काही हे आल्या का? त्याच्यानंतर काही चांगल्या घटना घडल्या का? वाईटच घडत गेल्या? नाही, वाईट नाही घडलं, पण फार सुधारणाही नाही झाली. फार पण थोडी तरी झाली असेल ना. फार मध्ये थोडी झाली असा अर्थ आहे. हो, थोडी झाली. हां, मग थोडी तरी झाली असेल म्हणजे थोडंसं आहे, अजून थोडं गेलं, थोडं आहे, म्हणजे अजून एकदा करावं लागेल. कधी कधी दोष मोठा असेल तर 2-4 वेळा पण करावं लागतं, असं आहे. कारण काय आहे की समोरचा शत्रू जेवढा बलवान तेवढा बलवान आपलं काम वाढवलं पाहिजे. अदृष्टाचं ते बलवान असेल तर हेही बलवान वाढवलं पाहिजे, हेही वाढवलं. एकदा करून जात नसेल तर 2 वेळा 4 वेळा. म्हणून आपल्या कलियुगामध्ये त्यासाठी चतुर्गुणिक जप सांगितलं आहे. मूळ संख्येपेक्षा चौपट जप करा म्हणून सांगतात कलियुगामध्ये. त्याचं कारणच ते, कारण कलियुगामध्ये प्रतिबंध खूप आहे. इतर युगातले सगळे पापी कलियुगात जन्मलेले भोग भोगण्यासाठी, असं आहे. आपल्याला त्यामुळे आपल्याला जास्त दुःख आहे, त्यामुळे आपल्याकडे शक्ती कमी आहे. इतर युगाच्या मानानं आपलं आयुष्य कमी आहे, शक्ती कमी आहे, सगळंच कमी आहे, असं आहे कलियुगामध्ये. त्यामुळे प्रतिबंध जास्त आहेत. म्हणून इतर युगात जे एका पटीने जप होतो तो कलियुगामध्ये 4 पटीने करावा लागतो. आता श्राद्ध पक्ष हे कर्म आपल्या इथे आवश्यक आहे धर्मामध्ये. तर आमच्या वडिलांना आता होत नाही, समजा उठ बस, तर आम्ही म्हणतो की एखादा ब्राह्मण बोलवा, दूध वगैरे असं द्या, केळ वगैरे, तर चालतं का? म्हणजे हो, चालतं ना. नेहमीच्या त्यांना हो, तर्पण करून हिरण्य श्राद्ध करायचं, चालतं, काय अडचण नाही. चालतं ना. म्हणजे तसं केलं का आणि असं केलं का सारखंच? खरं म्हणजे आता आपल्याकडे परंपरा नाही आहे, म्हणजे आपल्याकडे रूढी वेगळी पडली आहे. पण वडिलांना जर होत नसेल तर वडिलांच्या परवानगीनं मुलानं करावा असं आहे. हा, ती आपल्याकडे रूढी तशी आहे, पण शास्त्र तसं नाही आहे. शास्त्र असं आहे की एभ्यो एव पिता दद्यात तेभ्यो दद्यात स्वयं सुतः. सुतः म्हणजे मुलगा, की ज्याला वडील देऊ शकतात, म्हणजे आजारीत वडील करू शकत नाही आहेत, किंवा वडिलांनी संन्यास घेतला आहे, किंवा पूर्वीच्या काळी पतित ही एक संकल्पना होती, शास्त्राच्या दृष्टीने ते पतित झालेत. तर मग घरातलं अशा वेळेस, अशा प्रसंगामध्ये ज्यांना ज्यांना पिंडदान वडील करत होते त्या सगळ्यांना पिंडदान मुलानं केलं पाहिजे. एभ्यो एव पिता दद्यात तेभ्यो दद्यात स्वयं सुतः, असं आहे. अशी एक परंपरा आहे. पण समजा ते शक्य नाही आहे, आपली रूढी आहे. दोन्हीचा मधला मार्ग हा चांगला आहे की वडिलांनी तर्पण करायचं फक्त, आणि हिरण्य श्राद्ध शिदा वगैरे देणं पण आमांनाद्वारा श्राद्ध होतच. कधी कधी कसं होतं की ब्रह्मवृंदांना वेळ नसतो, म्हणजे पंचमी तिथी आहे पक्षाची, त्यावेळेस भरणी श्राद्ध वगैरे असतं ना,
येऊ शकत नाही ते जास्त त्यांचा लोड कामामुळे ते म्हणतात दुसऱ्या तिथीला करूया. तर आम्हाला वाटते नको बाबा, जी तिथी आहे त्या तिथीला आपण करावं. मग त्यावेळेस तसं त्यांना सांगितलं होतं बाबांना की बाबा तुम्ही त्या तिथीलाच एखाद्या ब्राह्मण माणसाला बोलून हे करा, चालतंय ना. तिथी बदल नको बाबा असं. हो चालतंय ना. भरणी श्राद्ध कधी करायचं असतं का किंवा कसं म्हणजे? भरणी श्राद्धाचं काय बघा, पहिल्या वर्षी वर्षश्राद्ध होण्याच्या आधी जे भरणी श्राद्ध केलं जातं ते याच्यासाठीच की त्याला खेडवळ भाषेमध्ये मिळवणं म्हणतात. खेड्यामध्ये त्याचा शब्द प्रयोग आहे मिळवणं. त्यासाठी पहिल्या वर्षी केलं जातं. आणि पहिलं वर्ष होऊन गेल्यानंतर नंतर भरणी जर करायचं असेल तर ते भरणीचं फळ आहे, गया श्राद्धाचं जे फळ आहे ते भरणीवर श्राद्ध केल्यानं मिळतं, पण ते दुसऱ्या वर्षापासून. आता काय झालं, अशात अलीकडल्या काळामध्ये काय झालं की धर्मसिंधूमध्ये एक वाक्य आहे, त्या वाक्यानं हा आत्ता सध्या खूप गोंधळ निर्माण झालेला आहे. ते वाक्य दातेंनी घेतलं आणि दातेंनी सांगितलं की भरणी श्राद्ध पहिल्या वर्षी करायचं नाही. पण धर्मसिंधूकारांनी तिथं निर्णय लिहित असताना त्यांची जी वाक्य ती सगळी संदिग्ध आहेत, ते असे इदमित्थम नाहीत, म्हणजे निश्चयात्मक त्यांनी लिहिलेलं नाही आहे. ते असं म्हणतात की मला असं वाटतं की पहिल्या वर्षी करू नये. तर त्यांना ते आदर वाक्य आहे, कारण त्यांच्यासमोर उपलब्ध असलेल्या ग्रंथामध्ये कदाचित त्यांना काही मिळालं नसेल. पण श्राद्ध मंजरी वगैरे ग्रंथामध्ये स्पष्टपणे त्यांनी असं सांगितलं की पहिल्या वर्षी केलं पाहिजे. तेव्हा धर्मसिंधूचं एवढं एक वाक्य घेऊन दात्यांनी काय केलं की ते सगळीकडे सांगितलं की पहिल्या वर्षी श्राद्ध करायचं नाही. आणि त्याचा आता या गेल्या 10-12 वर्षापासून प्रचार एवढा झाला की, आणि पुन्हा माझा अजून एक अवलोकन असं आहे की दरवर्षी जसं ते माकडं असतं की माकडाचं जसं पावसाळा आला की त्याला घर आठवतं, तसं पितृपक्ष आले की लोक भरणी श्राद्धबद्दल विचारतात, पण विचारतात करत कोणीच नाही. हे एक मी पाहिलं. हा ते काय आहे ते मग त्याचे मत असे वेगवेगळे होतात. पण ज्या ज्यांनी मला विचारलं, माझा अनुभव असा आहे की फक्त चर्चा होते, प्रत्यक्षात काहीच होत नाही असं होतं. पुनर्जन्म मानलाच पाहिजे. कशामुळे मानला पाहिजे? जर पुनर्जन्म नाही मानला तर आपल्या शास्त्रामध्ये 2 दोष सांगितले, कृतप्रणाश आणि अकृताभ्यागम असे 2 दोष येतात. कृतप्रणाश म्हणजे काय की तुम्ही या जन्मामध्ये जे काही चांगलं किंवा वाईट केलं ते कधी भोगणार? सगळ्याच गोष्टी काही तुम्ही आत्ता भोगत नाहीत. एखाद्याशी चांगलं वागलात तुम्ही, त्याचा भोग काही तुम्हाला आत्ता मिळतो असं नाही होत, कधीतरी भेटणार. तो कधीही भेटू शकतो, उशिरा भेटू शकतो, कदाचित तो पुढल्या जन्म म्हणून केल्याचा जर पुढला जन्म नसेल आणि त्याचा जर फळ या जन्मात मिळालं नाही तर केल्याचा नाश होतो, त्याला म्हणतात कृतप्रणाश. आणि अकृताभ्यागम म्हणजे जे तुम्ही केलंच नाही, जे तुम्हाला आता प्रत्येकाला असं वाटतं ना मी खूप चांगला आहे, मी हे केलं नाही तरी मला हे भोगावं लागतं, मग ते भोगावं लागेल ना तुम्हाला, म्हणजे जे केलं नाही ते भोगावं लागतं. हा अकृताभ्यागम, हा दोष विनाकारण येतो. हेच दुःख माझ्या वाटाला का आलं, याचं उत्तर काय? प्रारब्ध म्हणजे काय? मागचं कर्म. मागचं आज आपण जे कर्म करतो ते पुढलं प्रारब्ध होतं, म्हणजे त्यासाठीच पुनर्जन्म मानणं आवश्यक आहे. पुनर्जन्म जर नाही मानला तर याचं उत्तर नाही आहे. हा इथंच का जन्मला, याच ठिकाणी का जन्मला, या कुळातच का जन्मला, हेच आईवडिलाचे का, याची जर उत्तरं तुम्हाला शोधायची असतील तर त्याचे उत्तर असे की या सगळ्यांचा ऋणानुबंध असतो. हा मुलगा जो येतो, हीच त्या माणसाची बायको जी होते, हेच त्याचा म्हणजे मुलगी होते, तर हेच कारण त्या सगळ्यांचे एकमेकांचे ऋणानुबंध असतात. तशा ऋणानुबंधांना तेच लोक एकत्र येतात. ज्यांचा ऋणानुबंध नाही, तुम्हाला मी सांगतो, मुंगीसुद्धा तुमच्याजवळ ऋणानुबंध असल्याशिवाय येत नाही आणि तुमचा आणि तिचा वाईट ऋणानुबंध असल्याशिवाय ती चावत नाही. म्हणून अनेक मुंग्या पायावर आल्या, ते सगळ्या मुंग्या चावत नाहीत. पहा तुम्ही, अनुभव घ्या. किती मुंग्या पायावर येऊ द्या, सगळ्या मुंग्या चावत नाहीत, त्यातल्या काहीच चावतात. का? एरवी सगळ्याच मुंग्या आहेत ना, मग त्यांनी चावायला पाहिजे की नाही? का नाही चावत? तर ऋणानुबंध तुमचा तसा नसतो त्याच्याशी. ज्याच्याशी तुमचा काही वैर वगैरे काही भाव असतो, काही थोडा त्रास तुम्ही त्याला दिला असतो, तेवढाच बदला घेण्यासाठी ते तुम्हाला चावतात. असं खरं उत्तर आहे त्याचं. अलग लक्षात. मला असं वाटतं प्रश्न संपले, बरोबर? नाही असं वाद नाही होऊ नये. त्यांनी विचारले, आम्हाला विचारले. मला एकच फक्त
हा विचार ते सवळ्याच्या बाबतीत आपण कर वगैरे वापरतो ना, तुमचं काय काय असं एकच पदार्थ त्याला न धुता किती वेळा आता नाही नाही, त्याचं कसं आहे, खरं उत्तर त्याचं हेच आहे की रेशमी वस्त्र जे आहेत ते न धुतलं तर चालतं. हे आत्ता तुम्ही केकताड वापरता, हे घाणेरडंच आहे, हे रोज धुतलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. हां हे ह्याचं काही हे नाही आहे. जे उरणा वातेनं शुद्धते असं म्हटले, उरणा म्हणजे रेशमी, ते वातानं शुद्धते, वस्त्रानं शुद्धते. हां म्हणजे नाही मिळतं ना रेशमी, चांगली रेशमी. तुम्हाला किती चांगलं पाहिजे मला सांगा, मी आणून देतो तुम्हाला. काशीमध्ये उत्तम दर्जाचं रेशमी एवढं घडी घातलेला तुम्हाला मिळतं. फक्त पैसे खर्च करायची तयारी ठेवा. 1,00,000 रुपयापर्यंत तुम्हाला आणून देतो मी. एक प्रश्न विचारायचा होता की 1,000 जीव असतील कलियुगात, त्यातले किती जीव उधळून जातात एका आयुष्यात? असं काही उत्तर देता येत नाही. आत्तापर्यंतच फार कमी लोक उद्धरून गेलेत. म्हणजे तुम्ही कलियुगातलंच म्हणताय असं नाही, मागच्या अनेक युगाचा जर विचार केला तर मुक्त झालेल्या लोकांची नावं जर काढली तर फार बोटावर मोजणे इतकी. कारण मुक्तीपर्यंत जायला खूप प्रतिबंध आहे. पुण्यात्मा असू शकतो एखादा, पण तो मुक्त होईल असं नाही. जोपर्यंत त्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तो मुक्त होत नाही. आणि पुण्य खूप वाढणं सुद्धा फारसं चांगलं नाही वेदांताच्या दृष्टीनं. खूप पुण्य जर झालं तर ते देवात फिरत राहतं, खूप पाप झालं तर खालच्या योनीत जातं. मुक्तीसाठी असं आहे की पुण्यही संपलं पाहिजे आणि पापही संपलं पाहिजे, तेव्हा मुक्त होतो तो. आणि त्याला आत्मज्ञान व्हावं लागतं, त्याला खूप प्रतिबंध आहेत. त्यामुळं ती संख्या तुम्हाला जर विचार केले तर म्हणजे गीतेनं सांगितलेलं जे गणित आहे ते असं की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ती तत्वतः. की हजारो माणसामध्ये कोणीतरी एखादा सिद्धीसाठी प्रयत्न करतो, मुक्त व्हावा असं त्याला वाटायला लागतं. आणि अशा हजारो लोकांच्या मध्ये कोणीतरी एखादा मला समजून घेतो, मला कश्चिन्माम वेत्ती तत्वतः, त्याला तो मला जाणला जातो. आणि वासुदेव सर्वमिती, अत्यंत उच्च अवस्था जी वासुदेव सर्वमिती म्हणजे संपूर्ण जगतच भगवंत आहे, ही दृष्टी यायला स महात्मा स दुर्लभ हा म्हटले. ते सुदुर्लभ हा म्हणजे तो खूप दुर्लभ आहे. दुर्लभ तर आहे, त्याला पुन्हा सुविशेषण लावले म्हणजे चांगल्या प्रकारचं दुर्लभ. म्हणजे ती टक्केवारी अत्यंत कमी आहे. म्हणजे 1% म्हटलं तरी काय नाही, किंवा 0.1 म्हटलं तरी काय हरकत नाही. लाख नाही, हजारातून लाखातून 10 लाखातून एखादा अशी. मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास कसा असतो? म्हणजे आता आपल्याला वाटतं ना आता हा आता गेला, ह्याचं काय होत असेल पुढे? 10 आपण म्हणतो ना 10 दिवसानंतर 14 मनुष्य जातो म्हणजे काय होतं, लिंग शरीर बाहेर पडतं. आपल्याकडे लिंग शरीर ही एक कल्पना आहे. त्या लिंग शरीरामध्ये 17 तत्व आहेत. पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, बुद्धी आणि मन, असे 17 तत्व. आणि त्याच्यामध्ये चैतन्याची जी छाया आहे, या सगळ्या 18 तत्वाला म्हणून, या तत्वांना मिळून जीव अशी संज्ञा आहे. जीव ज्याला म्हणतो ते आपण या 18 तत्वांना मिळून म्हणतो. आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोगते त्यावर मनीषिण, या सगळ्यांना मिळून जीव ही संज्ञा आहे. तर तो जीव जातो म्हणजे काय, वस्तुतः आत्मा तर व्यापक आहे, तो कुठं जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. तर हे या सगळ्या गोष्टीला मिळून म्हटलेलं आहे. तर तो ज्यावेळेस मृत्यूनंतर काय होतं की मृत्यू झाल्यानंतर तो त्या देहातून बाहेर पडतो. देहातून कसा बाहेर पडतो याचा अनुभव जर पाहायचा असेल तर जसं तुम्ही स्वप्नामध्ये तुम्हाला पाहता की नाही, तिथं तुम्हीच असतं की नाही, पण तुम्ही स्वतंत्रपणे तुम्ही पाहता की नाही त्याला, तुमचा तो एक प्रातिभासिक देह निर्माण होतो. स्वप्नावस्थेमध्ये तुला देह जो आहे तो प्रातिभासिक देह. तुम्ही डोळे मिटले तरी तिथं तुम्ही डोळे उघडे ठेवूनच पाहता, आहे की नाही. आणि तुम्ही स्वतःलाच तटस्थतेनं पाहता. हे जसं तुम्ही तटस्थतेनं पाहता तसं मृत्यूनंतर काही काळ तो आपल्या शरीराकडे तटस्थतेनं पाहतो. मग त्याचा अंत्यसंस्कार केला, त्या म्हणून लवकरात लवकर ते देह जो आहे तो संपवावा याचं, कारण त्याचं आकर्षण त्या देहाचं खूप असतं त्याला. कारण त्याला माहीत असतं मी पडलोय, लोक येऊन रडत आहेत, तो सगळ्यांना पाहतो, तटस्थतेनं पाहतो. जसं स्वप्नातली अवस्था असते अगदी तीच अवस्था असते, दुसरी काहीच नसते, आणि ती अवस्था असते. म्हणून ते लवकरात लवकर देह नष्ट करायचा असतो. नंतर म्हणून मग काय केलं, दररोजच्या दररोज जी कर्म केली जातात, आपण जे रोज पिंडदान देतो त्यातून त्याचं पुढं जाण्याचं एक शरीर तयार होतं.
जसं हे पार्थिव शरीर आहे तसं त्याचं जे कर्म असेल, स्वर्गात जायचं आहे किंवा नरकात जायचं, तर ते नारकीय शरीर, स्वर्गीय शरीर तयार होतं. ते स्वर्गीय शरीर मग त्याला तिथं वाहनं पाहिजेत म्हणून ते सगळे वाहनं वगैरे इथं दिले जातात. त्याला छत्री पाहिजे म्हणून छत्री दिली जाते. हे सगळं जे दिलं जातं, गाईचं दान केलं जातं. कारण गाईचं दान याच्यासाठी करतात की मध्ये वैतरणी नदी आहे, त्या नदीतून पार जात असताना कशाचा ते आधार घ्यायला होतो, ते गाईच्या शेपटीचा आधार घेऊन पुढे जायचं, असं सगळं ती कल्पना आहे. ते एक एक शरीर तयार होतं आणि मग त्याला तिथं गेल्यानंतर ते शरीर प्राप्त होतं. त्याचा हिसाब जो असेल, हिशोब जो असेल, त्या हिशोबानुसार त्याला ते शरीर प्राप्त होतं असं असतं. आणि तोपर्यंत आपल्या शरीराकडे आणि आपल्या माणसांकडे तटस्थतेने पाहत असतो. तो बोलायला प्रयत्न करतो पण त्याचं बोलणं आपल्याला कळत नाही. आपलं बोलणं त्याला कळत असतं, हे लक्षात घ्या. आपण रडतो किंवा बोलतो काय जे असेल ते त्याच्याबद्दल चांगलं वाईट जे काय बोलतो ते सगळं तो ऐकतो, पण त्याचं आपल्याला कळत नाही कारण त्याची स्थिती वेगळी असते. उमेश शास्त्री ते त्यांच्याकडून मला पुस्तक मिळाले, त्यांनी दिलं होतं की असं नंतर आत्मा काय असं घरी असं वाचावं का गरुड पुराण घरी वाचलं तर काही बिघडत नाही, वाचा, काही होत नाही. हा? नाही, नाही. रोज वाचलं पाहिजे. वस्तुतः रोज वाचलं पाहिजे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं माणसानं मृत्यूची आठवण ठेवली पाहिजे. गृहीतैव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. आपल्या डोक्यावर मृत्यू आहे हे सतत लक्षात ठेवलं म्हणजे मग धर्माचं आचरण होतं. मरणाचे स्मरण असावे रामदास स्वामींनी जे सांगितलं त्याचा मूळ अर्थ हाच आहे. अर्थ? शेवटचा प्रश्न फक्त विचारतो की ब्रह्मज्ञानी किंवा आत्मज्ञानी पुरुष जे आपण म्हणतो तर ते त्याचं वर्णन त्याचं हे आपल्याला ग्रंथांमधनं सापडतं, पण नेमका आपण त्याला कसं ओळखायचं किंवा काय लक्षणं, नुसती लक्षणं तर आपण त्याच्यातही वाचतो, पण असे ब्रह्मज्ञानी पुरुष आपण असं आहे की ते रत्न पारखी व्हायचं असेल तर आपणच ब्रह्मज्ञानी व्हावं लागतं, तेव्हाच ते खरं ओळखलं जातं. नाही तर पुष्कळ वेळा काही काही ब्रह्मज्ञानी माणसं इतकी स्वतःला लपून ठेवतात की आपल्याला ओळखू येत नाही. त्यामुळं आणि शंकराचार्यांनी असं सांगितलं की ब्रह्मवेत्ता जरी असला तर तो वागतो कसा, तर त्यांनी फार सुंदर सांगितलं. पशवादिभिश्च विशेषात, पशूंसारखा वागतो म्हणाले. म्हणजे पशुसारखा म्हणजे कसं, गाईला जर तुम्ही गवत दिलं तर ती तुमच्याजवळ येते, तिला दंड मारला तर ती निघून जाते, हातात काठी घेऊन जर मारायला लागलं तर निघून जाते. तसा हा ब्रह्मज्ञानी सुद्धा, त्याला चांगलं बोललं तर तो चांगलं बोलतो, तुम्ही जर त्याला हिजडी स्पीड केलं तर तुमच्याजवळ येत नाही, तो लांब राहतो. तोही आपल्यासारखाच, त्यालाही भूक लागते. ब्रह्मज्ञानी झाला म्हणजे काही त्याला भूक लागत नाही असं काही नाही, त्याला भूकही लागते, त्याला तहानही लागते, त्याला इच्छाही होतात, हे पण लक्षात ठेवा. त्याला आवडही असते, असं काही नाही की तो निरसच असतो, असं काही नसतं. पण त्याला एक पक्कं माहीत असतं की ह्या सगळ्या वासना मिथ्या आहेत आणि बाधित आहेत. जसं नाटक करत असताना तो नट सगळं काम नटासारखं करत असताना सुद्धा त्याला माहीत असतं हे खोटे, मी हा नाही आहे. भले मी आत्ता या नाटकात हे काम करत असलो तरीसुद्धा मी हा नाही, हे जर त्याला पक्कं जसं आतून माहीत असतं तसं ब्रह्मज्ञानाचं असतं की तो आपल्यासारखं वागतो, सगळं आपल्यासारखं खातो पितो, सगळं आपल्यासारखं करतो, पण त्याला हे पक्कं माहीत असतं की हे सगळं बाधित आहे. म्हणून बाधितानुवृत्तीने त्याचा व्यवहार चालतो. पण तो ओळखायचा कसं असं म्हटलं तर गीतेने सांगितलेली काही लक्षणं आहेत, पण ती लक्षणं प्रत्येक वेळेस दिसतीलच असं नाही. पुष्कळ वेळा आपल्या बुद्धीवर आवरण असतं, त्यामुळं ते कळणं, त्यानं कृपा जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत आपल्याला ओळखूच येत नाही, हे खरं उत्तर आहे. हा ब्रह्मज्ञानी हे जोपर्यंत त्याला असं वाटत नाही की याला कळावं मी, तोपर्यंत नाही. तर मग पुष्कळ लोक तर वेडही समजतात. स्वामी समर्थांसारखे वगैरे जे लोक होते त्यांना काही लोकांनी वेड्यातही काढलंच नाही सुरुवातीला. कशामुळे वेडं काढलं, कारण त्यांचं ते वागणं. कारण ब्रह्मवेत्ता असं म्हणजे त्याची इच्छा जर नसेल कोणी मी ब्रह्मवेत्ता असं समजावं तर ते होत नाही. म्हणून ते त्याला दोनच गोष्टी, एक तर त्यानं कृपा करावी, नाही तर आपण ब्रह्मज्ञानी व्हावं. हे दोनच उत्तर आहे, दुसरं काही उत्तर नाही. श्रीराम समर्थ.